हरि ओम. रामकृष्णांच्या आयुष्यामध्ये किती काळ रामकृष्ण या विश्वात, जे आपल्याला खरं वाटतं, जे जग आपण ज्याला खरं म्हणतो, सत्य मानतो, त्यात ते किती वेळ होते आणि या विश्वाच्या बाहेर, विश्वाच्या पलीकडे ईश्वराच्या सत्तेमध्ये ते किती वेळ होतं, हे थोडंसं पाहण्यासारखं आहे. रामकृष्णांच्या अवतारामधून ज्या ज्या विषयांचा आपण अभ्यास करू, त्या त्या विषयांचं प्रात्यक्षिक रामकृष्ण या अवतारातून आपल्याकडं आलेलं आहे. एखाद्याने उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर उपनिषदांमध्ये जे वर्णन सांगितलेलं आहे ते वर्णन, त्या वर्णनाबर हुकूम ठाकूरांच्या आयुष्यामध्ये घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणून ठाकूर जिथे राहत होते त्या स्थानाला अत्यंत मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मुळात अवतारांचं येणं हे फार दुरापास्त आहे. अवतारांचं दर्शन होणं हे त्याहून मोठं पुण्याईचं काम समजलं जातं. पण अवतारातला वरिष्ठ अवतार अशा पद्धतीने स्वतः जेव्हा विवेकानंद ठाकूरांना म्हणतात, तेव्हा रामकृष्णाच्या अवताराची कल्पना सामान्य माणसाला येणं तितपत शक्य नाही. त्याचं कारण, जे साधनेमध्ये फार पुढं पोचलेले आहेत अशा सगळ्या लोकांना रामकृष्णांच्या पातळीची थोडी बहुत कल्पना येऊ शकते. ज्या उंचीवरून ठाकूर या विश्वामध्ये राहिले, इतक्या उंचीवर कोणताही अवतारी पुरुष या विश्वामध्ये, या विश्वाचा त्याग न करता राहिलेला आपल्याला आढळत नाही. स्वतः ठाकूर असं म्हणत की माझं स्थान हे साधारण ब्रह्मस्थानापासून 1 किंवा 2 पायऱ्या मी खाली येऊन वावरतो. त्याच्या खाली येणं मला प्रचंड दुरापास्त आहे. ते तिथून जे काही होतं ते फक्त कालीच्या मदतीने होतं. पण माझं मन किंवा माझी अवस्था ही नेहमी ब्रह्मज्ञानाच्या 1 किंवा 2 पातळी खालीवर नेहमी असते. आणि मी तिथून ब्रह्मस्थानावर आरोहण करतो, ब्रह्मस्थानावर माझं परत अवरोहण होतं. ही क्रिया सतत चालू आहे. यापैकी 2 प्रकारचे अनुभव त्यांना एकाच वेळी येत असत. एक तो अनुभव जो त्यांना कळत असे आणि इतरांनाही कळत असे, त्याला परासंवित असं म्हणतात. म्हणजे इतरांनासुद्धा तो अनुभव येत असे. बरेचसे अनुभव त्यांना आतल्या बाजूला स्वतःच येत असत, ज्याची कपर्दिकसुद्धा कल्पना बाहेर बसलेलं नसे. ते स्वसंवेद्य अनुभव असत. त्याचं वर्णन मग ते स्वतः करून सांगत, आणि जे परासंवित होतं ते कोणीतरी त्याचं वर्णन करून सांगत असायचं, कारण त्याची कोणाला तरी अनुभूती आलेली असायची. रामकृष्णांच्या, ठाकूरांच्या भावविमुख अवस्थेमध्ये जे जे काही त्यांचे अनुभव आले, त्यांच्या जवळ असणाऱ्या शिष्यांना त्यातल्या सगळ्यांनाच ते अनुभव कळाले असाही नव्हतं. ज्याला कळालं त्यांनी ते समजून सांगितलं. आणि म्हणून रामकृष्णांच्या अस्तित्वाचा स्पर्श होऊन, त्यांच्या नजरेचा स्पर्श होऊन बऱ्याच साधनेमध्ये ऊर्ध्वगत असलेल्या बऱ्याच साधूंना मुक्ती मिळालेली आहे. आणि या मुक्ती मिळण्यामध्ये रामकृष्णांचा आशीर्वाद नव्हे, केवळ त्यांच्या नजरेतून एकदा त्या साधूपुढं पाहणंसुद्धा पुरेसं असल्यामुळं प्रारब्धवशात बऱ्याचशा साधूंची ये जा दक्षिणेश्वरला चालू होते. पैकी बरेच साधू जवळजवळ जीवनमुक्त अवस्थेत असूनसुद्धा केवळ या अवताराचं दर्शन व्हावं म्हणून तिथे येऊन राहिलेले होते. अशापैकी एक साधू त्यांच्याजवळ येऊन राहिला होता. हे सगळे रमयता जोगी म्हणतात किंवा रमता जोगी ज्याला म्हणतात. रहमत जोगी असं त्याचं खरं नाव आहे, की ज्यांच्यावर परमेश्वराने कृपा केलेली आहे तसे योगी. असे बरेचसे केवळ या ब्रह्मतत्वाचं दर्शन घ्यायचं म्हणून तिथे येऊन राहत असत. ठाकूरांना कळत असे कोण आलं आहे, कोण नाही, कोण येणार आहे, कोण जाणार आहे. जेव्हा ते पाहत की कोणीतरी नवीन योगी आलेला आहे, त्यांना चटदिशी कळत असे की याची तयारी कितपत आहे. आणि म्हणून कौतुकानं ठाकूर त्याच्याकडे बघत असत की हा कालीमातेचा एक नवीन आविष्कार आहे. असाच एक रमयता जोगी त्यांच्याकडे येऊन राहिला. तो दिवसभर झोपडीमध्ये बसलेला असायचा. एकदाच दिवसातून बाहेर यायचं. बाहेर येऊन फक्त म्हणायची क्या बात आहे, क्या माया है, क्या प्रपंच आहे, एवढंच म्हणायचं आणि आज जायचा. म्हणजे संपूर्ण विश्वाकडे त्याची बघण्याची जी दृष्टी होती ती एक वेगळ्या प्रकारची होती. एक दुसरा रमयता साधू होता. तो फक्त त्याच्याकडे एक कमंडलू आणि एक वही होती. खूप कौतुकानं सगळी बघायची, कारण तो त्या वहीची पूजा इतकी रितसर करत असे आणि त्या वहीला तो कधी सोडत नसे.
अर्थात ठाकूरांचं दर्शन झाल्यानंतर त्याला ठाकूरांच्यामधला अवतार कळाल्यामुळं तो ठाकूरांच्यापुढे नतमस्तक झाल्यानंतर ठाकूरांनी विचारलं की त्या वहीमध्ये काय आहे, मला जरा बघू दे. त्या संपूर्ण वहीमध्ये प्रत्येक पानावर फक्त एकच अक्षर होतं, ओम राम, एवढंच अक्षर होतं. म्हणजे या 2 अक्षरामध्ये सगुण आणि निर्गुणाचं स्वरूप ध्यानावस्थेत जाणून घेऊन तो नेहमी जीवनमुक्त अवस्थेत वावरत असायचा. असे एकापेक्षा एक दिग्गज साधू तिथे येत असतानाच एक रमयता साधूवाला आपण पाहिलं. त्याची भक्ती जी होती ती रामाच्या बालपणातल्या रामावर होती, ज्याला आपण रामलल्ला असं म्हणतो. भक्ती या प्रकारामध्ये, भक्ती या रसामध्ये, भक्ती या साधनेमध्ये भक्तीचे अनेक प्रकार सांगितले गेलेले आहेत आणि भक्तीच्या अनेक अवस्था सांगितल्या गेलेल्या आहेत. रसपंचाध्यायी असो किंवा भक्ती रस सूत्र म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याची वर्णनं आलेली आहेत. पण भक्तीमध्ये ज्या इष्टदेवतेची भक्ती करायची त्या इष्टदेवतेच्या एकाग्रतेचा कळस झाल्यानंतर त्या इष्टदेवतेचे मनामध्ये असलेलं वस्तिस्थान इतकं प्रसरण पावत जातं की त्या मनामध्ये दुसऱ्या कोणत्याही संकल्प विकल्पाला स्थान उरत नाही. जर एखाद्या भक्तानी रोजच्या व्यवहारातल्या एखाद्या वस्तूचं जरी नाव घेतलं तरी त्या वस्तूमध्ये सुद्धा त्याला तीच इष्टदेवता दिसत असल्यामुळे वस्तूचं स्वरूप त्याला जाणवतच नाही. आणि म्हणून असं जेव्हा एखाद्याचं मन उन्मनी अवस्थेमध्ये गेल्यामुळं, म्हणजे मनाची जी मूळ अवस्था आहे ती सोडून ते जेव्हा हळूहळू आपले संकल्प विकल्पना सोडायला लागतं आणि जेव्हा एका विचारावर केंद्रित होतं तेव्हा त्याच्या मनामध्ये असणाऱ्या त्या विचाराला दृग्गोचर होणं अनावश्यक होतं. आणि इथे परमेश्वर मग त्या भक्ताला त्या इष्टदेवतेच्या स्वरूपामध्ये नुसतंच दर्शन देतो असं नाही, तर ते दिलेलं दर्शन इतकं स्पष्ट त्याला दिसतं जे इतरांना दिसत नाही, की त्याचं संपूर्ण आयुष्य तो त्या इष्टदेवतेबरोबर, जसं आपल्याला एखादं वस्तू आपल्या हाताला लागावी त्याप्रमाणे ती त्याच्या हाताला लागते. असा हा जटाधारी आपल्या रामलल्ला, छोटीशी मूर्ती, अजूनही ती मूर्ती बेलूर मठामध्ये आहे. छोटी मूर्ती आहे रामाची, रांगणाऱ्या रामाची ती मूर्ती आहे. त्या रांगणाऱ्या रामाच्या मूर्तीवर त्यांनी इतकं ध्यान केंद्रित केलेलं होतं की तो चक्क त्या रामाच्या मूर्तीबरोबर बोलत असायचा. पाहणाऱ्याला असं दिसायचं की साधारण 6 इंचाची 5 इंचाची एक रामाची मूर्ती याच्याकडे असं दिसायचं. पण ज्या पद्धतीनं जटाधारी त्याची पूजा करायचा त्याच्यावरून निश्चित असं जाणवायचं की रामाबरोबर त्याचा संवाद चालू आहे. बरं, हा संवाद कसा चालू होता? तर हा संवाद चालू असताना बाकीच्यांना अत्यंत वेडेपणाचा प्रकार वाटावा असे सगळे प्रकार त्याचे चालू असायचे. तो सकाळी रामलल्लाला घेऊन आंघोळीला घेऊन जायचा. आंघोळीला गेल्यानंतर लहान बाळ राम त्रास दिल्यामुळे तो पाण्यामध्ये असतानासुद्धा त्याच्यावर रागवायचा की पाण्यात बुडशील, पाण्यात पडशील. तेवढ्यात त्याच्या लक्षात यायचं की राम तिथून उठलेला आहे आणि छोटा राम त्याच्या खांद्यावर येऊन बसलेला आहे. या सगळ्या अवस्थांमध्ये तो रामाबरोबरच वावरत होता आणि याची ग्वाही स्वतः ठाकूरांनी दिली. गमतीचा भाग असा झाला की तो इथे दक्षिणेश्वर आल्यानंतर जेव्हा त्याला ठाकूरांचं दर्शन घ्यावंसं वाटलं तेव्हा एकटा तर जाणं शक्य नव्हतं, कारण राम नेहमीच बरोबर असायचं. त्यामुळे रामलल्ला बरोबर आल्यानंतर रामलल्ला जो या जटाधारींना सोडून गेला तो जाऊन सरळ त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. आता जटाधारीची पंचायत अशी झाली की रामलल्लाशिवाय जेवायचं नाही, रामलल्लाशिवाय बोलायचं नाही, कारण या जगामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये त्याच्याबरोबर फक्त रामच होता, बाकी कोणाची त्याला गरजच नव्हती. पण आता तो रामलल्ला आपल्यापासून निघाला आणि ठाकूर यांच्याकडे जाऊन बसला. पण आपल्या त्या रामलल्लाला दुखवायचं नाही म्हणून त्यांनी खुशी त्याला सोडून दिलं आणि तिथेच त्या झोपडीमध्ये तो राहत होता. गमतीचा भाग असा झाला की ठाकूरांच्याकडे आल्यानंतर रामलल्लाचे जे प्रकार चालू झाले ते ठाकूरांना नंतर डोईजड व्हायला लागले. इतका प्रसंग असा झाला की ठाकूर बऱ्याच वेळेला रामलल्लाला आपल्या खांद्यावर घेऊन दोन्ही बोटांनी त्यांची बोटं रामाने धरलेली असायची आणि त्याला संपूर्ण दक्षिणेश्वरात रामकृष्ण परमहंस फिरवून आणायचे. अशी गंमत होत असताना कधीकधी इतका त्रास झाला की रामलल्लाला 2-4 तडाखेसुद्धा रामकृष्णांनी दिलेले आहेत. हे सगळं ऐकताना आपल्या असं लक्षात येतं की इतकी भावविश्वामध्ये परमेश्वराचं दृग्गोचर होणं हे इतकं होऊ शकते याची आपल्याला कल्पना येत नाही. पण अशी कल्पना भक्तिरसामध्ये अद्यवृत आहे. चैतन्यांची अवस्था अशी होती की ते भाव अवस्थेमध्ये गेल्यामुळे त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये ते काहीच करू शकले नाहीत.
कोणतंही प्रवचन चैतन्य महाप्रभूंनी दिलं नाही, कारण बोलण्याची शुद्धच त्यांना नव्हती. शरीराच्या भावनेचा त्याग इतका झालेला होता की शेवटी गौरांग किंवा चैतन्य महाप्रभूंना जे काही बोलायचं होते ते त्यांचं प्रतिस्वरूप नित्यानंद जे होते निताई, ते निताई प्रवचन करून सांगायचे. संपूर्ण आयुष्यामध्ये गौरांगाने केवळ हरिबोल हे भजन जर सोडलं तर त्याच्या पलीकडं काहीच केलं नाही. ते नेहमी एकतरी नाचत असायचे, एकतर गात असायचे किंवा एकतर झोपलेले असायचे. 24 पैकी 24 तास परमेश्वराच्या अस्तित्वातच राहिल्यामुळे त्यांच्या अंगावर महाप्रभूंच्या खुणा उमटलेल्या होत्या. सगळ्या प्रकारचे भाव आतल्या बाजूला त्यांचे जागृत झाले होते. म्हणजे कृष्ण हा त्यांच्या शरीरामध्ये वासच करत होता. या एका कारणामुळं त्यांनी कोणत्याही प्रकारचं, म्हणजे इतकं की त्यांच्या आईला जेव्हा वाईट वाटलं की आता हाही निघून गेला, मोठा मुलगाही निघून गेला होता त्यांचा, तेव्हा आता हा गेल्यानंतर केव्हा निमाई माझ्याकडे परत भेटायला येईल की नाही, त्यावेळेला उत्तर देताना सुद्धा त्यांनी आईला उत्तर जरूर दिलं, पण आईमध्ये त्यांना यशोदाच दिसत होते. म्हणून मी आई परत येईन असं जे उत्तर गौरांगाने दिलं ते आईला वाटलं की आपल्याला दिलं, पण गौरांगाने उत्तर हे यशोदेला दिलेलं होतं. इतक्या भावविश्वामध्ये ते रममान झालेले होते. तशीच अवस्था साधारण ठाकूरांची झाली. एकदा तर गंमत अशी झाली की ठाकूर अत्यंत भयभीत झाले होते, कारण रामलल्लाला घेऊन आंघोळीला गेल्यानंतर गंगेच्या पाण्यामध्ये रामाने खांद्यावरून जी उडी मारली ती सरळ पाण्यात मारली आणि त्याचा जीव गुदमरला. हे बघून ठाकूरांना इतकी घाबरायला झाले की आता रामलल्लाचं काय होणार, म्हणून मोठ्या मुश्किलीने त्याला बाहेर काढलं. हे सगळं जे चाललं होतं यातलं काही एक कपर्दिकसुद्धा बाहेरच्या लोकांना दिसत नव्हतं, पण ठाकूर निश्चित त्याच्याबरोबर होते. मग त्याला मारल्यानंतर ठाकूरांना परत वाईटही वाटायचं. असंच एकदा ठाकूरांच्याकडे जेवायला जेवण आलेलं असताना रामलल्लांनी भूक लागली म्हणून सांगितलं. आपल्या हातातला घास रामलल्लाला भरवायला गेल्यानंतर त्यावेळेला थोडासा जाडा भरडा वाहत होता, त्यामुळे रामलल्लाच्या गालाच्या आतल्या बाजूला थोडंसं रक्त आलं. त्यावेळेला ठाकूर घळघळा रडायला लागले होते, कारण ते म्हणाले की तुझं जेवढं कौतुक कौशल्याने केलं तेवढं मला करता येत नाही, कारण ती राजघराण्यात होती, मी इथं आहे. आणि म्हणून त्यांना खूप वाईट वाटल्यानंतर आपल्या हाताने थोडंसं लोणी घेऊन रामाच्या गालाच्या आतल्या बाजूला ठाकूरांनी लावलं. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी दिसते की आपण आपल्या भक्तीमध्ये जो भाव असतो त्याला किती महत्त्व आहे. भावबळे आकळे एरवी नाकळे, याचा हा अर्थ आहे. आणि म्हणून असा हा रामलल्ला जेव्हा या जटाधारीपासून निघून तिकडे गेला तेव्हा एक दिवस जटाधारीला इतकं वाईट वाटलं आणि तो येऊन सरळ म्हणाला की तुझं हे स्वरूपच आहे. वडील आजारी होते तर त्यांना सोडून वनात गेलास, सीतेवर थोडासा संशय आला तर तिलाही तू त्यागून टाकलंस, त्यामुळे कोणाला तुझ्यावर प्रेम करणाऱ्याला त्यागायची बहुतेक तुझी सवयच दिसते, त्यामुळे तू माझ्यापासून निघून ठाकूरांच्याकडे गेलास. असं म्हटल्यानंतर रामलल्ला रडायला लागले. हे दोघांनीही पाहिलं, ठाकूरांनी आणि जटाधारींनी. अशा प्रकारची ही अवस्था असताना एक दिवस त्याला जेव्हा खूप वाईट वाटलं की रामलल्ला आपल्या हातून प्रेमाने आत्तापर्यंत राहिलेला ठाकूरांच्याकडे गेला, म्हणून जेव्हा वाईट वाटायला लागलं तेव्हा एक अशीच अवस्था आली की एक दिवस रात्री या जटाधारीला प्रत्यक्ष त्याच्या ज्या ठिकाणी तो झोपला होता त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी येऊन दर्शन दिलं. आणि ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं त्याबरोबर तो पळत सुटला, ठाकूरांच्याकडे आला आणि म्हणाला, ठाकूर आता मला रामलल्लाची गरज नाही आहे, आता रामलल्ला तुमच्याकडेच राहू दे, कारण मला जे द्यायचं ते रामलल्लाने दिलं. प्रभू रामचंद्र स्वतः येऊन गेले, आता माझ्या आयुष्यामध्ये फारसं काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि तिथून तो निघून गेला. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साधू तिथं यायचे आणि या साधूंमध्ये बरेचसे साधू हे जीवनमुक्त होतेच, पण याबरोबरच ठाकूरांच्याकडे खूप शिकलेले पंडित लोकंसुद्धा येत असत. आणि ठाकूरांची एक गंमत होती, ते शाळेत गेलेले नव्हते आणि वेदांचा वगैरे असा साग्रसंगीत त्यांनी भगवद्गीतेचा, वेदांचा, उपनिषदांचा काहीही अभ्यास केलेला नव्हता. उपनिषदातल्या शंका ते सोडवून सांगायचे. सांख्यांचं तत्त्वज्ञान ठाकूर फार सुंदर समजावून सांगायचे, पण त्यांची समजावून सांगण्याची पद्धत वेगळी होती. पण त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांचं वाचन असं झालेलं नव्हतं. असं सगळं असल्यामुळे त्यांच्याकडे आता नारायण शास्त्री नावाचे एक शास्त्री येणार आहेत असं कळालं. हे नारायण शास्त्री म्हणजे फार मोठं प्रकरण होतं. गुजरातेमधला हा पंडित 5 दर्शनांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. पंचदर्शनामध्ये त्यांच्याशी वादविवाद करणारा उत्तर भारतामध्ये कोणीही नव्हता. आणि एवढं असून
केवळ ज्ञान आणि ज्ञानाचं संपादन हा त्यांचा हेतू असल्यामुळे जयपूरच्या महाराजांनी त्यांना आपला राजगुरू म्हणून बोलवलेला असतानासुद्धा ती मोठी पदवी, तो मोठा पैसा नाकारून त्यांनी सांगितलं, मला अजून एक दर्शन शिकायचं आहे आणि ते आहे न्यायदर्शन. आणि न्यायदर्शन हे नवाद्वीप नावाचं जो जिल्हा आहे बंगालमध्ये, तिथं सगळ्यात जास्त नैयायिक आहेत, अजूनही आहेत. तिथं जाऊन मला न्यायदर्शन शिकायचं म्हणून ते तिथून बाहेर पडले. सागरसंगीत तिथं आले. 30 वर्ष वेदांचा अभ्यास आणि दर्शनांचा अभ्यास केलेले हे नारायण शास्त्री जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी अत्यंत कमी वेळामध्ये न्यायासारख्या अत्यंत अवघड दर्शनाचा, न्यायदर्शन प्रचंड अवघड आहे, जे केवळ तर्क आणि अनुमानावर आधारलेलं आहे, त्या सगळ्याचा अभ्यास करून ते जेव्हा परत निघाले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आले की आपण षड्विद्या प्रवीण झालेलो आहोत. तेव्हा आता आपण भारत भ्रमणासाठी कुठं आता जायला हरकत नाही. आणि भारत भ्रमणासाठी जायचं म्हणून कलकत्त्याला आलेले असताना दक्षिणेश्वरला मठ आहे, तिथे सगळ्या साधू लोकांना जेवण वगैरे मिळतं, म्हणून भिक्षेची व्यवस्था होईल म्हणून नारायण शास्त्री तिथं आलेले होते. या नारायण शास्त्रींची भेट ठाकूरांशी झाली. ठाकूरांची एक अशी पद्धत होती की ठाकूर व्यक्तीला बघितल्यानंतर एका विशिष्ट पातळीवर जाऊन त्या व्यक्तीचं पूर्ण निरीक्षण करत असत. आणि ठाकूरांच्या काही गोष्टी ठाकूरांनी स्पष्ट सांगून ठेवल्या होत्या की या जन्मामध्ये जो पुनर्जन्मित होणार नाही, ज्याचा हा शेवटचा जन्म असेल, असे बहुतेक लोक इथं येऊन राहतील, असं त्यांचं वाक्य होतं. आणि ज्याचा उद्धार होण्याची वेळ जवळ आलेली आहे तो कमीत कमी एकदा तरी इथे येऊन दर्शन घेऊन जाईल, अशी कालीमातेची व्यवस्था आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. तेव्हा नारायण शास्त्री आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा जितका शिकलेला आहे, या शिकलेल्या वस्तूमधूनच याला अनुभूती येईल अशी याची काहीतरी संभावना झालेली आहे. तेव्हा ती संभावना काढण्यासाठी कालीमातेने माझ्याकडं पाठवलेलं आहे. नारायण शास्त्री आले, बसले ठाकूरांच्या जवळ. आणि ठाकूरांच्या जवळ बसलेले असताना जेव्हा ते आपल्या विद्वत्तेबद्दल थोडंफार काहीतरी बोलणार असं वाटत होतं, त्याच्या अगोदर ठाकूर म्हणाले, थोडं थांबा, आपल्याकडे कोणीतरी भेटायला येणार आहे. आणि त्या दिवशी भेटायला येणारे बंगालमधले फार मोठे लेखक मायकेल मधुसूदन दत्त म्हणून होते. त्यांचं फार मोठं नाव घेतलं जातं बंगालच्या साहित्य चळवळीमध्ये. खूप मोठे साहित्यिक होते, खूप मोठे ज्ञानी होते आणि विवेकानंदांना त्यांचा खूप अभिमान होता. असे मायकेल मधुसूदन दत्त भेटायला आल्यानंतर ते ठाकूरांचं दर्शन आणि चर्चा अशा दोन्हीसाठी आले होते. आणि नारायण शास्त्री इथं चर्चेला बसले असताना ठाकूर म्हणाले, नारायण महाराज, आपली चर्चा आपण नंतर करू, तुम्ही फक्त जरा माझा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, माझा दूत म्हणून त्या मायकेल मधुसूदन दत्त बाहेर आले, त्यांच्याशी चर्चा करा. हे चर्चा करायला तिथं गेले आणि पहिलाच प्रश्न त्यांनी असा विचारला त्यांना की तुम्ही ख्रिश्चन धर्म का स्वीकारला? तुम्ही मधुसूदन दत्त म्हणजे हिंदू परिवारात नसून तुम्ही ख्रिश्चन का झाला? त्यांनी त्याचं उत्तर असं दिलं की मी गरिबीमुळे धर्म बदलला. नारायण शास्त्रींनी असं सांगितले की मला तुमच्याशी वाद करण्यामध्ये कोणतंही स्वारस्य नाही, कारण जो केवळ पैशासाठी किंवा गरिबी आली म्हणून आपला धर्म बदलतो त्याचं या जन्मामध्ये कल्याण होणं शक्य नाही, कारण परधर्म भयावह. आणि म्हणून ते परत आल्याने ठाकूरांना सांगितलं की मी त्यांच्याशी बोललो पण चर्चा करण्याइतपत ते वाटले नाहीत. तेव्हा काय म्हणणं आहे तुमचं म्हणून विचारल्यानंतर ठाकूरांनी त्यांनी जवळ पडलेला एक कोळशाचा तुकडा घेतला आणि त्या भिंतीवर असं लिहिलं की जो मनुष्य आपल्या स्वभाव आणि स्वधर्माला बदलतो त्याची आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही, असं एक वाक्य त्यांनी कोळशाने लिहून ठेवलं. ते वाक्य त्या भिंतीवर खूप वर्ष राहिलं. आणि गमतीचा भाग म्हणजे पुढे जितके शिष्य आले त्या प्रत्येक शिष्याला हे वाक्य बघायला मिळालं त्या भिंतीवर. अशा रीतीने ते मायकेल मधुसूदन दत्त गेल्यानंतर नारायण शास्त्री जवळ बसलेले असताना त्यांना पाहिलं आणि ठाकूरांनी सांगितलं की जितकं काही शिकायचं की इच्छा तुम्हाला होती ती सगळी बहुतेक तुमची संपलेली असं मला वाटतं, हरकत नाही आहे. पण या सगळ्या शिक्षेतून तुम्हाला कालीमातेचं नखसुद्धा दृष्टीला पडलेलं नाही हे मला पूर्ण कळतं आहे. तेव्हा आता तिची इच्छा आणि तुमचं प्रारब्ध या दोन्हीमुळं तुम्ही इथे आलेला आहात. इथून पुढं तुमचं एक काम होईल की इथून पुढे तुम्हाला अनुभूती येईल. आणि आता इथून पुढे जेवढं शिकलं आहे त्या शिकलेल्याचा काहीही उपयोग कोणाला सांगण्यासाठी करू नका, कारण ज्यांना प्रवचन करायचं त्याला अनुभूती झालेली नसेल तर त्या प्रवचनाला कोणत्याही प्रकारचं वजन येणार नाही, कारण त्याच्यामागे आईची ताकद असणार नाही. हे ऐकल्यानंतर नारायण शास्त्रींनी आपलं सगळं शिकलेलं जेवढं ज्ञान होतं ते इतरांसाठी वाटायचं सगळं बंद करून ते थडक कामाख्या म्हणून देवी होते तिकडे निघून गेले आणि उर्वरित आयुष्य त्यांनी फक्त या अनुभूती घेण्यासाठी जायचं म्हणून काढलं. असे नारायण शास्त्री होते. तोपर्यंत
ठाकूरांच्या असण्यामुळं, ठाकूरांच्या होण्यामुळं कलकत्ता आणि उत्तर प्रदेश किंवा या भागामध्ये खूप प्रसिद्धी वाढत चालली होती. 1885 साल आलं होतं, ठाकूर आता खूप प्रसिद्ध झाले होते. पण ठाकूरांच्या प्रसिद्धीबरोबरच वैष्णव धर्माची पताका जी आहे ती थोड्या जोराने फडकायला लागली होती. वेगळ्या वेगळ्या सभा निर्माण झाल्या होत्या. त्यामध्ये कर्ता बाज म्हणून आहे, हरिसभा म्हणून आहे, त्याच्यानंतर गौरांगांची जी चळवळ होती ती आहे, नारायण गुरु म्हणून जे गुजरातेमध्ये आहेत तेही साधारण याच काळामध्ये ती प्रसरण पावली चळवळ. या सगळ्या चळवळीचं कारण शारदानंदांनी सांगितल्याप्रमाणे ठाकूरांनी दाखवलेले अवतारामधले काही जे काही चमत्कार होते या सगळ्यामुळे लोकांची भक्तीवर श्रद्धा बसायला लागली होती, जी पूर्णपणे साधारण ठाकूर यांच्या जन्माच्या आसपास उडून गेलेली होती. आता सगळीकडे वैष्णव धर्म दिसत होता. बहुतेक सगळ्या राजांनी वैष्णव धर्म स्वीकारलेला होता. असेच एक राजे विष्णुपूर नावाच्या संस्थानाचे राजे होते. त्यांनी हे जितके गोस्वामी होते या गोस्वामींच्याकडून दीक्षा घेऊन स्वतः वैष्णव झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे वैष्णव धर्माला सगळीकडे वजन येत होतं. असं वैष्णव धर्माला वजन असणारे एक त्या काळचे अत्यंत विद्वान शास्त्री म्हणजे पद्मलोचन शास्त्री म्हणून होते. अशा पद्मलोचन शास्त्रींच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी असायची. तेव्हा त्यांचं नाव जेव्हा ठाकूरांच्या कानावर आलं तेव्हा ठाकूरांचं एक गोष्ट अशी निश्चित ठरली होती की ठाकूर म्हणाले, मला जितकी शिकलेली माणसं आहेत ते त्यांना भेटावंसं वाटतं. खूप वेळेला त्यांच्या शिष्यांना असं वाटायचं की ठाकूरांना अशी इच्छा झालेली आहे. ठाकूरांना कधीही इच्छा होत नव्हती. आणि ठाकूरांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की ते म्हणाले, माझं मन आत्ता ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये मनामध्ये एक संकल्प जर आला तर तो संकल्प पुरा होईपर्यंत माझ्या मनामध्ये दुसरा संकल्प येत नाही. आईची व्यवस्था अशी आहे. आणि याचं उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं की जेव्हा मी भावविमुख असतो त्यावेळेला माझ्यासमोर, आणि खरोखर अशी परिस्थिती झाली होती की कधी कधी ठाकूरांच्या समोर जवळजवळ 40-50 असे वेगळे खायचे पदार्थ ठेवले जायचे आणि ठाकूर त्यावेळेला फक्त एकच पदार्थ खात असायचे. याचं कारण विचारल्यानंतर ठाकूरांनी सांगितले की मला 49चा विचार येत नाही, कारण पहिला संकल्प ज्याचा झाला त्या संकल्पावरच मी दृढ असतो. तो पूर्ण झाल्यानंतर मला दुसरं दिसतं. हे असं कसं काय होतं म्हणून विचारलं. ते म्हणाले, असं कसं काय होतं हे मला माहीत नाही, कारण मी काहीच करत नाही. ही आईची व्यवस्था आहे. माझ्या मनामधून पुढे तर ठाकूर असे म्हणायला लागले की माझी आणि आईचं म्हणजे ठाकूरांचं आणि कालीमातेचं बोलणं जे आहे, सुरुवातीला भक्त म्हणून तिचं सगळं कौतुक वगैरे सगळं चाललं होतं. पुढं ठाकूर कालीमातेवर रागवायला लागले. अधिकार केवढा वाढला होता पहा. कालीमातेला म्हणायचे, हे बंद करणार आहेस की नाही, आणि एकटेच बोलत असायचे. सगळे शिष्य ऐकत असायचे आणि कालीमातेला म्हणायचे, हे काय चाललंय काय, तू मला इथं आणलंस हे मला मंजूर आहे, माझ्याकडून तुला काम करून घ्यायचं हे मंजूर आहे, पण ते म्हणायचे 1 शेर पाणी आणि 5 शेर दूध असं काहीतरी मिसळलं असेल तर मी काहीतरी काम करेन, पण इथं सगळं 5 शेर पाणी आणि 1 शेर दूध असं आहे आणि तू मला याच्यामध्ये का टाकतेस, मला हे जमत नाही आहे, माझ्याच्यानी होत नाही, मला छिद्रं पडलेली आहेत. त्यावेळेला असे ठाकूर म्हणायचे की माझ्या शरीराला छिद्रं पडली ते मोडून पडेल, मग तू काय करणार आहेस, असं कालीमातेला विचारायचं. बऱ्याच वेळा ते तिला म्हणायचे, तुला जर करायचं असेल तर तुझं तू प्रत्यक्ष जाऊन कर, माझा म्हणून उपयोग करून घेऊ नको. इतक्या अधिकाराने ते तिच्याशी बोलायचे. आणि असं बोलत असताना कालीमातेला सांगत असताना ते पुढे असं म्हणायला लागले. त्यांच्या वयाच्या शेवटची जी 2-3 वर्ष होती त्यावेळेला ठाकूरांनी स्वतः उद्गार असे काढलेले आहेत की आता गंमत अशी झालेली आहे की आता कालीमातेच्या राज्यामध्ये कुठेही गडबड झाली तर मला बोलवणं येतं. इतका अधिकार ठाकूरांचा वाढलेला होता. गंमत अशी होती की ठाकूरांची पवित्रता इतकी पुढे गेलेली होती की त्यांना तामस असणारा माणूस जर आजूबाजूला जरी दिसला आणि तो दूर जरी असला तरी त्यांच्या शरीराला त्रास होत असे. प्रत्यक्षात एकदा अशी गोष्ट घडली की ब्रह्मानंद महाराज म्हणजे ज्यांना ते स्वतःचा सुपुत्र म्हणवत असत, ते आणि ठाकूर दोघे बसलेले असताना खिडकीतून त्यांना दिसलं की एक अत्यंत श्रीमंत माणूस 5-6 लोकांसह एक मोठ्या बग्गीतून येतोय. त्याच्या येण्यावरूनच कळालं की हा खूप श्रीमंत आहे आणि तो आला होता एवढ्याचसाठी की कोणीतरी आजारी होतं आणि ठाकूरांनी हात लावला तर आजार बरा होतोय असं वाटलं म्हणून ते सांगायला आले होते. पण ठाकूरांनी त्यांना खिडकीतनं बघितलं आणि ब्रह्मानंदानं सांगितलं की अरे डोळे बंद केले आणि म्हणाले फक्त याला सांग काही कर आणि यांना इकडे घेऊन येऊ नकोस. ब्रह्मानंद महाराज खाली गेले आणि म्हणाले नमस्कार केला, काय हवंय तुम्हाला, तर ते म्हणाले आम्हाला ठाकूरांना भेटायचं आहे.
ते असं असं आजार बरं करतात. ते म्हणाले, नाही, ते दुर्गाप्रसाद नावाचे दुसरे ग्रस्त आहेत, हे ठाकूर आमचे काही करत नाहीत, असं करून त्यांना घालवून दिलं. आणि नंतर येऊन ब्रह्मानंदांनी विचारल्यावर ठाकूर म्हणाले की तमस इतका भरलेला होता, मी त्याचं दर्शनसुद्धा घेऊ शकत नाही, त्याला बरं करणं तर खूप दूरची गोष्ट आहे. असं प्रत्येकाच्या अंगातले गुण, प्रत्येकाचा इतिहास, प्रत्येकाचा भूतकाल स्वामीजींच्या समोर, ठाकूरांच्या समोर उभा राहायचा. विवेकानंदांची मात्र गोष्ट वेगळी होती. विवेकानंद तरुण होते. विवेकानंद जन्मतःच सिद्ध होते, कारण ठाकूरांनीच स्वतः सांगितले होते की ज्याचा 9 मेंदू हा नेहमी ध्यानावस्थेत असतो असा हा नरेंद्र आहे. म्हणजे त्या काळी केशवचंद्र सेन यांचं नाव इतकं मोठं होतं की त्यांना भारतातला एक दिग्गज विद्वान म्हणून समजलं जायचं. तेव्हा ठाकूरांनी असं सांगितलं होतं की अरे, हा जो केशवचंद्र सेन आणि ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत ना, हे पंथी आहेत, माझा नरेंद्र सूर्य आहे. असं म्हटल्यानंतर स्वतः नरेंद्रांनी जाऊन त्यांचे हात धरले होते की असं म्हणू नका, बाहेर मला मारतील. कारण ज्याला कोणीही ओळखत नाही असा एक कॉलेजचा तरुण, पण पुढे काय होणार हे माहीत असल्यामुळं ठाकूरांच्या तोंडून जे बाहेर पडलं सत्य वचन, कारण परमेश्वराचं वचन होतं ते. आणि म्हणून ठाकूरांना नरेंद्र बऱ्याच वेळेला काही आपले मित्र घेऊन यायचे, कारण ते मित्र चांगले वाटायचे त्यांना, अध्यात्माची गोष्ट करत असायचे, सगळं असायचं. पण त्यांना घेऊन आल्यानंतर ठाकूर म्हणायचे की नरेंद्रांना की त्याला नको आणू. नरेंद्र असे सहज मांडण्यासारखे नव्हते. ते म्हणायचं काय प्रश्न आहे, मी घेऊन आलो ना, चांगला आहे तो मुलगा. ते म्हणायचे चांगला नाही आहे तो. ते म्हणायचे तुम्हाला कसं कळालं तो चांगला नाही आहे, माझ्याशी आत्तापर्यंत व्यवस्थित वागला, अभ्यास त्याचा चांगला आहे, त्याची वर्तणूक चांगली आहे. ठाकूर म्हणाले, हे बघ, मला यातलं लॉजिक काय कळत नाही. मला आई सांगते त्याप्रमाणे मी वागतो. आता आई मला असं का सांगते हे तू आईला जाऊन विचार. एक दिवस मात्र अशी पंचायत करून ठेवली नरेंद्रांनी. एक दिवस नरेंद्र आले आणि म्हणाले ठाकूरांना, तुमचं माझ्यावर एवढं प्रेम का आहे? तर ठाकूर म्हणाले, आहे खरं, आणि किती प्रेम होतं हे सांगण्यासारखं आहे. नरेंद्र जर आला नाही तर ठाकूरांना म्हणजे खूप इजा झाल्यावर कसा एखादा माणूस कळवळावा तसं कळवळायचे. पुढे त्यांना ते वाईट वाटायचं की आपण असं सगळं करतो, हे बाकीच्यांनी बघितलं तर ते विचारतील कशासाठी तुम्ही इतकं असं करता. म्हणून ते ज्या ठिकाणी लघुशंका करायला लोक जायची त्या वनामध्ये जायचे आणि त्या तिथल्या झाडात जाऊन रडायचे की आई नरेंद्र का आला नाही म्हणून. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर, संध्याकाळची प्रार्थना झाल्यानंतर ठाकूरांना इतकं वाईट वाटायचं की नरेंद्र आजसुद्धा आला नाही. आणि इकडे नरेंद्रांचं काहीच नसायचे, 4 निरोप गेले तरी यायचे नाहीत ते. तर ते छपरावर जायचे, दक्षिणेश्वरचे जिथं राहत होते, नाहबात म्हणून होतं, त्याच्या छपरावर जाऊन वर हात करून रडायचे आईकडं की का माझी परीक्षा बघतीयस, का पाठवत नाहीस तू नरेंद्रांना. हे जेव्हा नरेंद्रांना कळालं तेव्हा नरेंद्रांनी आल्या प्रश्नच विचारला. नरेंद्र म्हणजे अत्यंत तल्लख. ठाकूरांचे असे शिष्य बघणंसुद्धा अवघडच होतं. आल्या त्यांनी प्रश्न विचारला ठाकूरांना. ठाकूरांना म्हणाले, तुम्ही जड भारताची गोष्ट ऐकली की नाही? ठाकूर म्हणाले, ऐकलेली आहे. मग तो एका हरणासाठी अडकला की नाही? मग तुम्ही माझ्यासाठी अडकला तर काय करणार आहे? आता खरं म्हणजे याचं उत्तर ताबडतोब ठाकूर देऊ शकले असते, पण ते घाबरले, कारण ते म्हणाले की माझा नरेंद्र कधीच खोटं बोलत नाही. जर नरेंद्र असा बोलत असेल तर असं झालं तर गडबड होऊन जाईल. तडक गेले कालीमातेकडे आणि कालीमातेला विचारलं, आई असं आहे का गं खरोखर? नरेंद्र मला असं म्हणत होता. मग तिथून परत आल्याने म्हणाले, नरेंद्र साल्या तू खोटं बोलतोयस, मी आत्ता आईला विचारलं, असं काय होणार नाही म्हणाली ती मला. आणि ती मला म्हणाली तू प्रेम करत राहायच्यावर. अशी या दोघांचे संवाद जे होते ते एकापेक्षा एक वेगळे. असे हे पद्मलोचन शास्त्री आता भेटायला येणार म्हटल्यानंतर ठाकूरांनी त्यांना भेटायला जायची तयारी केली. आता खरं म्हणजे सगळ्यांना वाटलं की ठाकूरांना भेटावं असं वाटतं म्हणून ठाकूर जात आहेत. परिस्थिती अशी नव्हती. प्रत्येक शास्त्री, प्रत्येक जवळ आलेला मनुष्य साधनेच्या कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेमध्ये होता आणि अवतार वरिष्ठ आलेले होते. त्यामुळे त्यांच्या कृपाप्रसादाने प्रत्येकाचं सगळं जे काय व्हायचं ते ह्या जन्मातच होऊन जाणार होतं. असे हे सगळे पुण्यवान आत्मे होते. पद्मलोचन शास्त्री ज्या भागामध्ये राहत होते तिकडे स्वतः भेटायला गेले ठाकूर. भेटायला गेले आणि पद्मलोचन शास्त्रींची अशी ख्याती होती की जर ते एखाद्या वादाला उभं राहिले किंवा कोणालाही जर प्रवचन करायला उभं राहिले तर ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रत्येक शब्द अत्यंत खरा आणि देवाच्या तोंडातून आल्यासारखा वाटत असे. एकदा शैव आणि वैष्णव लोकांचं खूप मोठं भांडण सुरू झालं कलकत्त्यामध्ये. या भांडणाला सोडवण्यासाठी पद्मलोचन शास्त्रींना बोलवलं. दोन्ही बाजूनी खंदे पुरस्कर्ते दोन्ही धर्माचे होते तिथं. वैष्णवांनी फेफे उडवली शैव लोकांची. शैवांनी सांगितले की कसा विष्णू आहे अमुक तमुक. आणि मग न्याय द्यायला जेव्हा पद्मलोचन शास्त्री उभे राहिले तेव्हा जे बोलले ते दोघांनी ताबडतोब तिथल्या तिथे ऐकलं आणि त्यांनी सांगितलं दोन्ही एकच आहे.
म्हणजे अशी जवळजवळ वदंता झाली होती की पद्मलोचन शास्त्रींच्याकडे सरस्वती सिद्ध झालेली आहे, असं होतं सगळं प्रकरण. ठाकूरांची मात्र गोष्ट वेगळी होती. ठाकूर पद्मलोचन शास्त्रींना भेटायला गेले, आल्यानंतर भेटणं वगैरे सगळं झालं. ठाकूर नेहमी असे फार नम्रतेने आत जात असत. त्याची 2 कारणं होते. एक तर ठाकूरांना भयंकर एन्झायटी असायची, त्यांच्या छातीत धडधडायचं, कारण ते नेहमी म्हणायचे, आई मी तर काही न शिकलेला, हे एवढे काय 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 वाचलेली लोकं, असं म्हणायचे आणि भीतच जायचे. पण तिथं काहीतरी असं व्हायचं की त्याच्यानंतर ते म्हणायचे, आणि त्याचं फार चांगलं उदाहरणसुद्धा स्वतः ठाकूरांनी दिलं आहे. ठाकूर म्हणायचे, जो शेतसारा गोळा करायला येतो की नाही, त्याला कसं 1-2 पोती देतं, तोपर्यंत दुसरा 2 पोती लावतो, तोपर्यंत तिसरा 2 पोती लावतो, तसं आई माझ्या डोक्यामध्ये ज्ञान एकापाठोपाठ एक पाठवत राहते. त्यावेळेला मात्र मी कुठेच नसतो, आई असते, तो समोरचा माणूस असतो, माझं फक्त तोंड हलत असतं, असं ठाकूर म्हणत असत. इथे पद्मलोचन शास्त्रींच्या तिथे गेले, आता काहीतरी दोघांचं बोलणं होणार, शास्त्रावर चर्चा होणार, आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळणार, म्हणून सगळे बसले. आणि गंमत म्हणजे पद्मलोचन शास्त्री, त्यांची एक पद्धत होती, वादविवादाला बसायच्या अगोदर, प्रवचनाला बसायच्या अगोदर त्यांच्याकडे एक तांब्या होता, त्याच्यामध्ये पाणी असायचं आणि एक छोटासा टॉवेल होता. ते असे बाजूला जायचे, थोडंसं तोंडावर पाणी मारायचे आणि टॉवेलाने पुसायचे आणि बसायचे. आता चर्चेला सुरू होणार म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं 1 मिनिट, आणि गेले तर त्यांना टॉवेल आणि तांब्या सापडेना. खूप शोधला आणि परत आले. ठाकूर इकडं हसत होते. त्याने ठाकूरांच्याकडे बघितलं आणि ठाकूरांचे पाय धरले. ठाकूर म्हणाले, बोलू का? पद्मलोचन शास्त्री म्हणले, आता काही शिल्लक राहिलेलं नाही, तुम्ही काय बोलायचे ते बोला. आणि मग ठाकूरांनी सांगितलं की यांना देवीची सिद्धी प्राप्त आहे, आणि त्या सिद्धीनुसार जेव्हा जेव्हा हे मंत्रलेलं पाणी आहे, मंत्रांनी सिद्ध केलेलं पाणी तोंडावर मारून जेव्हा हे बसतील, तेव्हा त्यांना कोणीही हरवू शकत नाही, असं देवीचं त्यांना वरदान आहे. हे मला आत येतानाच कळल्यामुळे मी ह्या 2 गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत. त्याबरोबर पद्मलोचन शास्त्रींच्या डोळ्यात पाणी आलं, आणि मग ते त्याला म्हणाले की अरे, वाद विवाद वगैरे काही नसतो, फक्त आई असते, विजय नसतो, ज्ञान नसतं, काही नसतं, फक्त या जगामध्ये आई आहे, बाकी कोणी नाही आहे. तेव्हा आईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर. पद्मलोचन शास्त्रींनी पाय धरले आणि म्हणाले, मला कोणत्याही शास्त्राचा आधार नाही, आता फक्त तुमचा आधार आहे. तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा, मला बाकी काही नको आहे, मी कुठलंही काय. ते म्हणाले, नाही, तुझी तयारी झालेलीच आहे, म्हणून तर आईने मला इकडं पाठवलं आहे. आता तू जा, आता तुझं सगळं होऊन जाईल. असे पद्मलोचन शास्त्रींची त्यांची भेट झाली. हे ठाकूरांचं जे सगळ्यांना भेटणं चाललं होतं, त्याबरोबरच त्यांची भेट दयानंद सरस्वतींच्या बरोबर झाली. आता गंमत अशी, गोंदवलेकर महाराजांची आणि दयानंद सरस्वतींची भेट झालेली आहे. दयानंद सरस्वतांची आणि ठाकूरांची भेट झालेली आहे. दयानंद सरस्वतींबद्दल सत्यार्थ प्रकाश थोडासा जरी वाटला तरी आपल्या लक्षात येते की काय प्रतिभा आहे. एक उच्च दर्जाची योगी होते, त्यांच्या केवळ प्रेरणेने अजूनही कार्य चालू आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण ठाकूर कुठे होते हे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. ठाकूरांनी असं सांगितलं, सिंथी नावाच्या जागी या दोघांची भेट झाली. म्हणजे ठाकूर गेले होते, त्यांनी फक्त दयानंदांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, फार थोडीशी आध्यात्मिक प्रगती झालेली आहे. दयानंदांच्याबद्दलचं वाक्य आहे. प्रश्न दयानंद किती खाली होते हा नाही आहे, प्रश्न दयानंद ठाकूरांच्या तुलनेमध्ये कुठे होते किंवा ठाकूरांच्या असेसमेंटमध्ये कुठं होते. ठाकूर म्हणाले, थोडासा छातीवर आत्ता लाल रंग आला आहे, सर्पिन हळूहळू वर जायला लागलेली आहे, कुंडलिनी जागृत झालेली आहे, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. असं दयानंद सरस्वतींच्याबद्दल त्यांनी काढलेलं उद्गार आहेत. असं सगळं होत असताना ठाकूर नेहमी तीर्थयात्रेला जाण्याचा प्रयत्न करत असत. आपण पाहिल्या त्यांच्या 2 मोठ्या तीर्थयात्रा झालेल्या. ठाकूरांना असा प्रश्न विचारला त्यांच्या शिष्यांनी की तीर्थक्षेत्री का जायचं? हे सगळं अवताराच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी झाल्यात त्या आपल्याला कशा लागू पडतात हे बघण्यासारखं आहे. आपल्याही मनात हा प्रश्न येतो की समजा मी नुसतंच उपनिषदं वाचली आणि मी गेलोच नाही पंढरपूरला, तर काय होईल? तसं म्हणजे टेक्निकली काय व्हायला हरकत नाही आहे, कारण मी उपनिषद वाचतोय, तिथं जाऊन तरी काय करायचं आहे? आणि असं जर असेल तर मग सगळे संत सगळं माहीत असून परत पंढरपूरला का गेले? त्याचं उत्तर ठाकूरांनी फार छान दिलेलं आहे. ठाकूर म्हणाले, जागाच नव्हे, पंचमहाभूतांवर अष्टदा प्रकृतीमध्ये जो संत जन्माला येतो तो आपल्या प्रकृती तत्वांना इतका प्रभावित करून सोडतो की तो ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी त्या आपण जमिनीचा पोत सांगायचे ते. ही जमीन कशी आहे तर पिकवणारी आहे. जमीन कशी आहे? काळी आहे, कापसाला चांगली आहे. कापसाला चांगली आहे म्हणजे तिच्यामध्ये ते गुणधर्म कैक वर्षांनी आलेले आहेत, आता ती कापूस पिकवू शकते. तसं
तीर्थक्षेत्रामध्ये जिथं जिथं संत येऊन गेलेले आहेत तिथं तिथं त्यांच्या प्रभावाने पंचमहाभूत प्रभावित झालेली असतात. आणि ते म्हणाले त्यांचा प्रभाव जाणण्यासाठी सुद्धा तेवढी तरलता लागते. आणि मग त्यांनी सांगितले की वाराणसी हे असं शहर आहे की जे पूर्ण सोन्याचं आहे. ठाकूरांनी स्वतः वाराणसी बघितली होती. ते म्हणाले मला इथं एकही दगड सापडला नाही, संपूर्ण सुवर्णाने नटलेली नगरी आहे. मणिकर्णिका घाटावर गेल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष शिवाचा साक्षात्कार झाला. पार्वती बाजूला होती. प्रत्येक मेलेल्या व्यक्तीच्या कानामध्ये स्वतः शिव बीजमंत्र बोलताना त्यांना दिसले आणि म्हणून म्हणाली इथं ज्याचा मृत्यू होतो त्याला कैलासला जायला मिळेल असं ठाकूरांनी सांगितलेलं आहे. आपण म्हणतोय असं नाही. आणि म्हणून ठाकूर म्हणाले की तीर्थक्षेत्री जावं. बनारस या तीर्थक्षेत्रामध्ये भारतामधल्या प्रत्येक संताचं तिथे पाय लागलेले आहेत. नाथांचे लागलेले आहेत, रामकृष्णांचे लागलेले आहेत, त्रैलंग स्वामींचे लागलेले आहेत, विवेकानंदांचे लागलेले आहेत, थिओसॉफिकल सोसायटीच्या आणि बेझंटचे लागलेले आहेत, जे कृष्णमूर्तींचे लागलेले आहेत. बनारसमध्ये प्रत्येकाचे पाय लागलेले आहेत. जसं हरिद्वारमध्ये सगळ्यांचे लागलेले आहेत, जसे ऋषिकेशमध्ये. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये जाणं म्हणजे ठाकूर म्हणायचे की त्या पंचमहाभूतांचा आपलं शरीर पंचमहाभौतिक असल्यामुळं त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो. तो प्रभाव घेऊन यायचा असतो. आणि पुढं ठाकूरांनी एक अट सांगितलेली आहे. काही गोष्टी ठाकूरांनी स्पष्ट या विश्वरचनेतल्या सांगितल्या. त्यातली एक गोष्ट आहे, ज्या वेळेला आपण तीर्थक्षेत्राला जातो त्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर ताबडतोब प्रपंचिक किंवा सांसारिक विषयामध्ये पडेल अशा ठिकाणी जायचं नसतं. ठाकूर कालीमातेच्या दर्शनाला कालीघाट नावाच्या एका ठिकाणी गेले होते. कालीमातेचं दर्शन घेतलं. बरोबर शिष्य आला होता. सगळे शिष्य तिथून दक्षिणेश्वरला आले. एक शिष्य फक्त म्हटलं की सासऱ्यांचं घर आहे तिकडे जाऊन येतो. हे माहिती नव्हतं ठाकूरांना. दुसऱ्या दिवशी आल्या त्याला विचारलं कुठे गेला होतास. ते म्हणाले तिथेच जवळ सासऱ्यांचं घर होतं. म्हटलं एक रात्र राहावं आणि यावं. म्हणाले तुला काही कळत नाही. तीर्थक्षेत्राला पाय लावल्यानंतर परत संसारामध्ये यायचं नाही. कारण तीर्थक्षेत्रानंतर आणि मग त्यांनी फार चांगलं वाक्य वापरलेलं आहे. तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर परमेश्वराच्या नावाची रवंथ झाली पाहिजे. ते म्हणायचे हा बैल जो आहे जीव तो तिथं चरायला जातो. तिथं सगळं चरून यायचं असतं. तिथं पचवायचं नसतं. तिथून आल्यानंतर मनन झालं पाहिजे आणि ते पचवलं पाहिजे. कारण त्या पचवण्याला कारण त्या अन्नाला ती किंमत आहे. म्हणून तीर्थक्षेत्री जाणं आणि म्हणून ठाकूर तीर्थक्षेत्री जायचं. त्यांचं तीर्थक्षेत्री जाणं वेगळं होतं. आता याच्यावर बऱ्याचशा त्यांच्या सायन्स शिकलेल्या शिष्यांमधल्या काही शिष्यांना शंका होत्या. त्यामुळे एखाद्या शिष्याने असंही विचारलं मग असं कसं काय, मग कुठल्याही क्षेत्राला. ते म्हणाले तसं नाही, कुठल्या क्षेत्राला जायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मग ठाकूरांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, ज्या इष्टदेवतेची तुम्ही अभिप्रेत आहात, म्हणजे जर त्या इष्टदेवतेपासून तुमचा जन्म झाला असेल आणि परत त्या इष्टदेवाच्या त्या तीर्थक्षेत्री जर तुम्ही गेलात तर तुमचा मृत्यू ठरलेला आहे असं समजावं. कारण तुम्ही त्या इष्टदेवतेमध्ये सामावून जाल. म्हणून एवढ्या एका कारणासाठी ठाकूरांनी माथुरांनी आग्रह केला, ठाकूर आपण एवढी सगळी तीर्थक्षेत्र बघतोय, गयेला जाऊया. ते म्हणाले गयेला गेलो तर मी परत येणार नाही. कारण गदाधर तिथं आहे. त्या गदाधराला बघून माझ्या वडिलांनी माझं नाव गदाधर ठेवलेलं आहे. मी जर आता तिथं गेलो तर मी परत येणार नाही. आणि म्हणून जेव्हा स्वामी विवेकानंद न सांगता गयेला गेले तेव्हा रामकृष्णांना इकडे उसंत नव्हती. मार्ग असा का गेला, मला का सांगितलं नाही. आता एखादा माणूस तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर आपल्याला फारच चांगलं वाटतं, बरं झालं गेला वगैरे. ठाकूरांना काळजी वेगळी होती. प्रत्यक्ष बुद्धाचं दर्शन झालं गयेमध्ये स्वामी विवेकानंदांना. ठाकूरांना आपली स्वतःची ताकद वापरायला लागली विवेकानंदांना परत घेऊन येण्यासाठी. आणि म्हणून ते म्हणायचे की हा फार नाठाळा आहे, हा सारखं मला आईला पासून पळवण्याचा प्रयत्न करतो आणि आईला सांगून मी याला कसा तरी थांबवून ठेवला आहे. विवेकानंदांचं या विश्वामधलं अस्तित्व तसं राहण्यासाठी ठाकूरांची खूप मदत झालेली आहे. किंबहुना ठाकूर नसते तर विवेकानंद या विश्वातून फार लवकर गेले असते. आणि असं विचारल्यानंतर ठाकूर म्हणाले अरे माझीच अवस्था अशी होती की 21 दिवसापेक्षा जास्त मी जिवंत राहू शकलो नसतो. जो भावसमाधीमध्ये सतत राहतो तो 21 दिवसापेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही. ब्रह्मानंदी जो आहे तो 21 दिवसानंतर शरीर त्याग करावंच लागतं. हे पुढेही त्यांच्या आयुष्यामध्ये काही शिष्यांच्या बरोबर घडलेलं आहे. आणि म्हणून ठाकूरांनी असं सांगितलं की या शरीरामध्ये तुम्हाला बंद करून ठेवण्यासाठी काहीतरी बंध असला पाहिजे, मग तुम्ही राहू शकाल. म्हणून परमेश्वर काही आजार देतो. ठाकूरांच्या काही शिष्यांना आजार होता. ठाकूर स्वतः म्हणायचे काढायला 2 मिनिटात काढू, मग तू कुठं जाशील, राहू दे. फार त्रास झाला तर थोडं जेवत जा, म्हणजे ते कमी येईल. पण जाणार नाही. तो वायू जो आहे तो तेवढ्यासाठी आहे कारण तुला वायू विकार आहे. वायू विकार एवढ्यासाठी आहे की तुला इथं ठेवायचं आहे म्हणून.
अशा प्रकारे शरीराची रचना असण्याचं सगळं जे काही कारण होतं ते सुस्पष्टपणे ठाकूरांना समोर दिसत असायचं. असंच जेव्हा ते गेले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी वाराणसीची यात्रा केली आणि वाराणसीनंतर ते वृंदावनला गेले. वृंदावनात ठाकूरांची परिस्थिती फारच वेगळी होती. जशी जशी व्रजभूमी जवळ आली, आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप पुराणातल्या वगैरे वाटतात. याचं कारण एवढंच आहे की आपण ठाकूरांच्या पात्रतेचे नाही आहोत. जेव्हा पहिल्यांदा व्रजभूमीमध्ये श्रीकृष्णाचं नेमकं वास्तव्य कुठं हे पहिल्यांदा चैतन्य महाप्रभूंनी शोधून काढलं. चैतन्य महाप्रभू जेव्हा व्रजात गेले तेव्हा ते म्हणाले कृष्ण इथं कुठं आहे, आणि मग ते फिरायला लागले, ते नाचायला लागले, जिथं कृष्ण होता तिथं गेले. ठाकूरांची अवस्था अजिबात यापेक्षा वेगळी नव्हती. ठाकूर जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की ते त्या घोडागाडीतून उतरल्यानंतर जे पळत सुटले ते एखाद्या आपल्या स्वतःच्या नंदनवनात एखाद्याने नाचावं तसं कृष्णाच्या नंदनवनात ते नाचायला लागले. आणि गमतीचा भाग असा होता की रामकृष्ण परमहंस हे स्वतः राधेच्या अवतारामध्ये अगोदर होते. त्यामुळे राधा कृष्णाच्या तिथे व्रजभूमीत आल्यानंतर राधेची अवस्था काय झाली असेल तीच अवस्था ठाकूरांची झाली. ठाकूर इतस्ततः सगळीकडे सैरावैरा धावायला लागले आणि धावता 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 अशा ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी माथुरला बोलवून सांगितल्यावर तुला दिसत नाही आहे का, किती गोपिका चाललेत, किती गोप चाललेत, किती गायी चालल्यात, संध्याकाळची वेळ होती. ते म्हणाले बघ आता सगळे घराकडे चालले आणि यमुनेच्या काठी ती जागा होती. ही जागा त्यांनी दाखवली. ठाकूर भावविश्वातच होते. पण हे सगळं होत असतानाच पुढे आले आणि गमतीचा भाग म्हणजे समोरून गंगामाता नावाची एक साध्वी भेटली. पण या दोघांचं भेटणं फार विचित्र होतं. इकडून ठाकूर आले आणि म्हणाले ललिता, राधेची सहचारिणी जी ललिता होती तिचा तो पुनर्जन्म होता. ठाकूर इकडून म्हणाले ललिता आणि तिकडून त्या म्हणाल्या दुलाली. दुलाली म्हणजे राधेचं दुसरं नाव. दुलालीचं ट्रान्सलेशन इंग्लिश म्हणजे डार्लिंग असं होतं आहे, म्हणजे जी अत्यंत जवळची आहे. त्यामुळे इकडून ललिता म्हणून हाक मारली, तिकडून दुलाली म्हणून हाक मारली आणि दोघं किंवा दोघी, कारण ठाकूर तेव्हा राधा अवस्थेमध्ये होते, दोघे कडकडून भेटले. असे भेटले की ठाकूरांनी माथुराला सांगितले की तुम्ही सगळे निघा आता, मी काही इथनं येत नाही म्हणून. अशी अवस्था झाली. आणि मग त्यावेळेला आपल्याला ठाकूरांच्या माध्यमातून एक गोष्ट कळते. गोपी ऐकलेल्या आहेत, गोप ऐकलेले आहेत, कृष्ण ऐकलेलं आहे, पण नुसतं ऐकलेलं आहे. भाव असेल तर कशा प्रकारे श्रीकृष्ण गोवर्धन पर्वताच्या जवळ गेले. ठाकूरांनी म्हणाले काय पाहतोय काय मी हे. त्यावेळेला तिथे गोवर्धन पर्वत जिथं दाखवला जात होता तिथे अजूनही हरणं वगैरे होती. जेव्हा ठाकूर गेले त्यावेळेला ते म्हणाले इथे प्रत्येक पानाला श्रीकृष्णाचा वास आहे, इथे हात लागला, इथून गेला, इथून गेला, इथून गेलाय, असं ते करायला लागले. आणि म्हणून गोपिका, राधा आणि कृष्ण यांचं नेमकं अस्तित्व काय आहे, यांचा अध्यात्मामध्ये हे कसं बसवता येईल, काय आहे काय ते. गोपिका जर आपल्या निरनिराळ्या वृत्ती असतील तर मग राधा काय आहे किंवा कृष्ण काय आहे हे थोडंसं समजावून घेण्यासाठी थोडासा जर आपण भक्तिशास्त्राचा अभ्यास केला तर थोडं ठाकूर काय म्हणतात हे समजायला मदत होईल. राधेला समजणं म्हणजे हिमालयास कवेत घेणं असं आहे. गंगेचं पावित्र्य वर्णन करणं किंवा प्रशांत सागराची गंभीरता मोजणं म्हणजे राधेला समजून घेणं. गोपिका नद्या आहेत, वाहत्या शुद्ध प्रवाह आहेत, पण राधा म्हणजे संगम आहे. प्रवाही गोपिका आणि अथांग कृष्णसागर याच्या संधिकालावर राधा उभी आहे. राधेत गोपीचं प्रवाहित्व आहे आणि कृष्णाची अथांगता आहे. किंबहुना गोपीची राधा होणं ही कृष्णाच्या आलिंगनाची अट आहे. गोपीचं असणं आणि कृष्णाचं असणं यातल्या विभक्तीला राधेचा सांधेदुवा मिळाला की सारं कसं कृष्णमय होऊन जातं. आता सागरात नदी, तिचा प्रवाह, तिचं वेगळेपण कसं सापडेल. आता तोच सागर, तीच नदी आणि तोच संगम, तोच कृष्ण, तीच गोपिका आणि तीच राधा. गोपीला पूर्वोत्तर काळात अस्तित्व आहे, कृष्णाला सर्व काळी अस्तित्व आहे, पण राधेचं अस्तित्वच गोपिकानाच्या संगमात आहे. गोपिका कन्हैयाच्या चेहऱ्यावरील स्मित आहेत, राधा कानाच्या अधरावरची बासरी आहे. स्मित नंतर फुलतं, बन्सी आधी भुरळनाद प्रसवते. कानाच्या अधरावर राधेची बन्सी येताच आसमंत वेणुनादाने जेव्हा धुंद होतो त्या धुंदीची परिणिती गोपींच्या रासात होते. हेच कन्हैयाच्या स्मिताचं गुपित आहे. गोपिका रस आहेत, त्याची निष्पत्ती हेच जीवन ध्येय.
जीवनात गोपिका रस निष्पत्तीचा प्रयत्न म्हणजे जीवनरास. गोपिका रस, बाके बिहारी रसिक आणि राधा रसिकत्व आहे. गोपी कृष्णाचे दान आहे, राधा कृष्णाचा मान आहे. आणि हे ज्याला कळतं त्याला कृष्णाच्या वेणुस्वराचा कान आहे. गोपिका सृष्टी आहे, राधा दृष्टी आहे, कान्हा नयन आहे. गोपिका उभारी आहे, राधा भरारी आहे, कान्हा मुरारी आहे. गोपिका व्यवस्था आहे, राधा अवस्था आहे, माधव अवस्थातीत आहे. गोपिका असणं आहे, राधा होणं आहे, कान्हा नसणं आहे. गोपी म्हणजे शोधणं, राधा म्हणजे सापडणं आणि कान्हा म्हणजे समजणं. गोपी म्हणजे जीवन, राधा म्हणजे आजीवन आणि मधुसूदन म्हणजे संजीवन. गोपी प्राप्तव्य आहे, राधा ज्ञातव्य आहे, कान्हा ज्ञानातीत आहे. गोपी प्रभाव आहे, राधा स्वभाव आहे, कृष्ण फक्त भाव आहे. गोपी रंग आहे, राधा तरंग आहे, गोपाल श्रीरंग आहे. गोपी मनीषा आहे, राधा सुमन आहे, गोविंद अमन आहे. गोपी रूप आहे, राधा स्वरूप आहे, मुकुंद अरूप आहे. गोपी अबला आहे, राधा सबला आहे आणि घनश्याम बल आहे. गोपिका मती आहे, राधा गती आहे, केशव रती आहे. गोपिका भास आहे, राधिका आभास आहे, कान्हा चिदाभास आहे. गोपिका करण आहे, राधिका अंतःकरण आहे, श्याम कारण आहे. अशी साधारण गोपिका, राधा आणि कृष्ण यांचं जे नातं आहे ते नातं तसंच्या तसं ठाकूरांच्या अनुभवामध्ये आपल्याला दृग्गोचर झालेलं दिसतं. ठाकूर अत्यंत वेगळ्या अवस्थेमध्ये वृंदावनामध्ये बागडत होते. त्यांचं त्या काळचं तसेही ठाकूर खूप वेळेला दिवसातून कैक वेळेला ते भावसमाधीमध्ये जायचे. इथं तर त्यांची भावसमाधी कैक दिवस टिकली. अशी भावसमाधी होती की तिथं सुवर्णांच्या मुद्रांचं दान करावं असं माथुरांना वाटलं, म्हणून थाळ भरलेल्या सुवर्णमुद्रा जेव्हा त्यांच्या हातात दिल्या तेव्हा ठाकूर सुवर्णमुद्रेला हातसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांच्या हातून दान करायचं ठरलं होतं, पण हाताला सुवर्णमुद्रा लागल्या नाहीत, कारण सुवर्णमुद्रा, ताट, दान याची काहीही संभावना त्यांच्या मनामध्ये येणं शक्य नव्हतं. अशा प्रकारे ठाकूरांचं हे वृंदावनला जाणं जे आहे ते एक वेगळ्या प्रकारचा आनंद सगळ्यांना देऊन गेलं. पुढे नवद्वीप या ठिकाणी ठाकूर गेले. नवद्वीप म्हणजे गौरांगांचं जन्मस्थान. गंमत अशी होती की तिथे ठाकूरांच्या येण्याच्या अगोदर काही शतकं गौरांग येऊन गेल्यामुळे वैष्णव धर्माचा खूप प्रसार त्या भागामध्ये झालाच होता आणि सगळीकडे गौरांगांचे पुतळे किंवा नित्यानंदांचे पुतळे सगळे होते. ठाकूर सगळ्या पुतळ्यांजवळ गेले. आपण सगळीकडे जाऊन सगळीकडे मूर्ती आपल्याला दिसतात, पण आपल्याला मूर्तीतलं जिवंतपण दिसत नाही. ठाकूरांना मूर्तीतलं जिवंतपण दिसत असायच्यामुळे तिथे गेले. नवाद्वीप फिरून झाल्यानंतर म्हणाले, कुठे आहेत गौरांग, कुठे आहेत नित्यानंद, हे नव्हे, हे काहीतरी केलेलं दिसतंय, इथं मला दिसत नाही आहेत ते. असं म्हणून थोडेसे निराश झाले आणि म्हणाले, आता निघूया आपण. निघूया म्हणून बोटीवर पाय ठेवलं आणि त्यांना समुद्राच्या बरोबर समोर दोन लहान मुलं दिसली. एक गौरांग होते, एक निताई होते. ठाकूर तिथूनच म्हणाले निमाई आणि निताई आलेत म्हणून. समोरून दोघेही हसत हसत समोर आले, ठाकूरांच्या जवळ आले आणि ठाकूरांच्या हृदयामध्ये प्रविष्ट करते झाले. अशी ठाकूरांची निमाई आणि निताईंची भेट, चैतन्य महाप्रभूंची भेट, महाप्रभूंची भेट ठाकूरांच्या हृदयात येऊन विसावली. यावरून ठाकूर हे महाअवतार होते हे सिद्ध होतं. या पद्मलोचन स्वामींनी जेव्हा ठाकूरांनी त्यांचं ते कमंडलूतलं पात्र मंतरलेलं पाणी जेव्हा ओळखलं, त्याच्यानंतर पद्मलोचन स्वामींनी येऊन असं सांगितलं की ठाकूर, मी या देशातल्या, राष्ट्रातल्या सगळ्या पंडितांना घेऊन एक वाक्य सांगू शकतो की तुम्ही महाअवतार आहात. असे हे ठाकूर आपली जेव्हा तीर्थयात्रा करून परत आले तेव्हा एक गमतीचा भाग असा घडला. ठाकूरांना भावसमाधी असायची आणि सगळीकडे असे वैष्णवांचे कार्यक्रम व्हायचे त्या काळामध्ये. आणि ठाकूरांचं ठरलेलं असायचं, एकतर जिथं होते तिथं पूजा अर्चा चालू असायची, स्वतः भावसमाधीत जायचे, भजन करायचं. कोणताही क्षण या विश्वातल्या व्यावहारिक गोष्टीमध्ये ते घालवत नसत. ठाकूरांच्याकडे वर्तमानपत्रसुद्धा कोणी घेऊन आलं तरी त्यांना त्रास होत असे. परमेश्वराच्या नावा सास सास पर नाम ले वृथा सास नाक होय, हे त्यांनी खरोखर त्या पद्धतीने आत्मसात केलेलं होतं. त्यामुळे आता जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काही वैष्णव लोकांच्या हरिसभा होतात
हे हरिबोल नावाचं जे प्रकरण आहे, बंगालमध्ये आपण गेलो तर छोटा तो खोल मृदंग असतो, ते वाजवत सगळे हरिबोल म्हणत नाचत असतात. ही हरिबोल कीर्तनाची प्रथा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणली चैतन्य महाप्रभूंनी. इतकी सुरेल होती की चैतन्य महाप्रभू आसनं या एका कारणामुळं हजारो लाखोच्या संख्येने लोक येऊन त्यांच्याबरोबर त्यांना त्या प्रकारची समाधी लागलेली असे. विवेकानंद, ठाकूर, गोंदवलेकर महाराज यांची वैशिष्ट्य अशी आहेत की आपल्याला असं वाटतं की ते स्वतः देवस्वरूप आहेत, याच्याबद्दल काही फारसा मोठा प्रश्न नाही आहे. त्यांचं देवस्वरूप असणं इतरांना इतकं भावतं की त्यांच्या अंतर्भूत ज्या भावना आहेत, ज्या वृत्ती आहेत, त्या इतक्या उच्च स्तरावर जातात की त्यांना त्या आनंदाचा अनुभव येतो. आणि म्हणून संतांच्या मागे लोक जी लागलेली असतात ती त्या कारणाने असतात. आणि तो संतांनी स्वतःहून आणलेला गुण नाही आहे, संत पदाला पोचलेला. केनोपनिषदामध्ये त्याचं फार छान वर्णन आहे. जो कोणी त्या स्थानाला पोचतो, त्या स्थानाला पोचताना जसा जसा तो पोचायला लागतो तसा तसा लोकसंग्रह वाढत जातो. तो अगदी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जरी बसलेला असला तरी त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो आणि इथे कोणीतरी आहे त्यांच्या लक्षात येतं. तसं ठाकूर जेव्हा या हरिसभेमध्ये गेले तेव्हा हरिसभेमध्ये सभा चालली होती. हे कुलताला म्हणून जागा होती, तिथे सभा चालली होती. ठाकूर गेले आणि तिकडं त्यांनी आपलं हरीचं भजन चालू केलं. हरीचं भजन चालू केल्याबरोबर ठाकूरांना एकदम भावसमाधी लागली. आणि चैतन्य महाप्रभू गौरांगांचे हे सगळे शिष्य लोक, हे सगळे गोसावी लोक, या सगळ्या गोस्वामींनी जेव्हा जेव्हा प्रवचन किंवा भजन करायचं तेव्हा एक अशी खुर्ची ठेवलेली असायची. ही खुर्ची असायची कोणासाठी? गौरांगांसाठी. म्हणजे ते आसन गौरांगांचं आहे. म्हणजे इथं आता जे काही चाललंय ते गौरांगांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने चाललंय असं त्यांचा समज असायचा. म्हणून गौरांगासाठी ठेवलेली अशी ती खुर्ची, आसन होतं ते. ठाकूरांच्या अंगामध्ये जेव्हा भावसमाधी झाली तेव्हा संचरल्यासारखे ठाकूर जे गेले ते सरळ जाऊन त्या गौरांगांच्या त्या आसनावर जाऊन बसले. आता खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये, हरिसभेमध्ये, आपल्या या संप्रदायामध्ये आपल्या महान गुरुचा कोणीतरी अपमान केल्याचा प्रकार आहे. कोणीतरी आमच्या गुरुच्या ठाणावर येऊन बसलं. पण गंमत अशी होती की ठाकूर जेव्हा भावसमाधीमध्ये जायचे तेव्हा त्यांच्या अंगाची कांती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज आणि प्रकाश इतका मोठा असायचा की भले भले लोक काय चूक झाली, काय बरं झालं, काही कळायचंच नाही. गंमत अशी झाली की जेव्हा ते तिथे जाऊन बसले त्याबरोबर सगळेच्या सगळे जे हरिबोल म्हणून जो एक मोठा आवाज झाला आणि सगळे हरिबोल म्हणून जे उठले ते सगळेचे सगळे कीर्तन करायला लागले. प्रवचनकार सुद्धा त्याच्यामध्ये सामील झाला. सगळं उत्तम झालं, कुणीही काही ऑब्जेक्शन केलं नाही. ठाकूर तिथं जाऊन बसले, सगळ्यांना आनंद झाला, सगळं ठीक झालं. पण ज्ञानात आणि भक्तीमध्ये हा फरक राहतो. भक्तिरसामध्ये सतत डुंबत राहणं हे फक्त राधेला किंवा गोपिकांना शक्य होतं. एखादे ठाकूर असतील त्यांना शक्य आहे. पण ज्ञानाचं तसं होत नाही. ज्ञानाचा उदय झाल्यानंतर ते सतत राहतं, भक्ती ओसरण्याचा संभव असतो. नेमकं इथं तेच झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ठाकूर तिथून निघून गेले तेव्हा भक्तीचा जोर ओसरला आणि मग एकेकाच्या लक्षात आलं की काल जे झालं ते चुकीचं होतं. हळूहळू त्याचं बोलणं वाढत गेलं. सगळ्यांनी एकामेकाला सांगितलं. कोणीतरी दक्षिणेश्वरचा महाराज आहे, तो आला आणि तो काय तिथे म्हणे आला आणि बसला, जाऊन बसला. गौरांगांचा अपमान, महाप्रभूंच्या खुर्चीवर जाऊन बसला, महाप्रभूंचं आसन त्यांनी घेतलं. अशी जी बातमी चालली होती, ही अशी बातमी हळूहळू हळूहळू या संप्रदायातले एक वरिष्ठ जे ज्ञानी होते, त्यांचं नाव भगवानदास बाबाजी म्हणून होतं. हे जवळजवळ बंगालमध्ये वैष्णव संप्रदायाचे खूप मोठे स्वामी आणि खूप मोठे विद्वान म्हणून ओळखले जायचे. त्यांची तयारी कितपत होती पहा. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जप इतका केला होता की जपाला बसल्यामुळं त्यांच्या दोन्ही पायातली ताकद गेली होती. कारण एकदा जपाला बसले की ते कैक तास कैक दिवस जप करत असत. या दोन्ही पायांना मुंग्या येऊन येऊन या दोन्ही पायातली ताकद हळूहळू संपत आली होती. इतका त्यांचा जप चालू होता. आणि एवढं सगळं करूनसुद्धा त्यांच्या हातामध्ये मणी नेहमीच फिरत असायचे. असे हे नारायणदास बाबांजींच्याकडे ही बातमी गेली की महाराज या कुलताला नावाच्या ठिकाणी आपल्या संप्रदायाची सभा चालली होती, तिथे प्रवचन भोजन चाललं होतं, तर एक कोणीतरी दक्षिणेश्वरचा स्वामी काय आला आणि तो सरळ महाप्रभूंच्या आसनावर जाऊन बसला. ते म्हणाले हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही, मला याचा बंदोबस्त करावाच लागेल आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही, असं त्यांनी वाक्य म्हणायला सुरुवात केली. आता गमतीचा भाग असा होता की या भगवानदास बाबाजींना भेटायला स्वतः रामकृष्णांनी सांगितलं आपण जाऊया म्हणून. रामकृष्ण जेव्हा भेटायला गेले, ठाकूरांना सगळंच माहिती होतं, अंतर्ज्ञानी होतेच. जाताना बरोबर त्या आपल्या भाच्याला हृदय म्हणून आहे त्याला घेऊन गेले आणि त्याला म्हणाले तू पुढं हो. पण मला बघितलं जर या लोकांनी
कारण मी काय करून आलो आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे बघितलं तर म्हटले कदाचित मारतील पण मला. म्हणून आपल्या डोक्यापासून ते खालीपर्यंत सगळ्या कपड्याने स्वतःला झाकून घेतलं ठाकूरांनी आणि हृदयाला पुढं केलं आणि तिथं गेले. गेल्यानंतर नारायण आपले भगवानदास बाबाजींचे दर्शन वगैरे घेतलं आणि हृदय म्हणाला, माझे काका माझ्याबरोबर आले आहेत, त्यांना कधी कधी भावसमाधी लागते, तुम्ही त्यांच्याशी बोलाल का? नेमकं त्यावेळेला ते म्हणाले, 2 मिनटं थांबा तुम्ही, माझं बोलणं चाललं आहे. आणि समोर ज्याच्याशी बोलणं चाललं होतं ते याच इन्सिडन्सवर चाललं होतं. त्यामुळे ते भगवानदास बाबाजी म्हणाले की आत्ता माझ्या ऐकण्यामध्ये आलेलं आहे की कुलतालाला कोणीतरी असा एक वेडा होता, तो त्या ह्याच्यावर येऊन बसला होता, तेव्हा मला त्याचं काहीतरी करावं लागेल. तोपर्यंत एका भक्ताने विचारले की बाबाजी आपण इतके सगळे जप करता, अजूनही जप करायची काय गरज आहे, आता तुमचा जप सिद्ध झाला आहे. ते म्हणाले नाही, एक आदर्श सगळ्यांना असावा म्हणून मी आदर्श तयार करतो. मला या सगळ्या बोलण्यामध्ये मी मला एवढं ठाकूर ऐकत होते. एवढं सगळं ऐकलं आणि ठाकूर एकदम आपल्या अंगावरची वस्त्र त्यांनी काढली, म्हणजे कोण आहे ते दाखवण्यासाठी उभे राहिले, फक्त कौपिन होतं, उभे राहिले आणि ठाकूर भावसमाधीमध्ये गेले. भावसमाधी गेल्याबरोबर त्याने सांगितलं, ए पंडित, आई बोलायला लागली आता. त्याच्या अगोदर गंमत अशी झाली होती, जेव्हा हृदय आणि ठाकूर जेव्हा त्या सभेमध्ये आले, अर्थात यांची तयारी काही कमी नव्हती भगवानदास बाबाजींची. जरी ते वस्त्र पांघरून आले होते तरीसुद्धा भगवानदास बाबाजींनी आपल्या 2-3 शिष्यांना सांगितले की कोणीतरी महान आत्मा इथं आलेला आहे, कोण आलं आहे आज? तर ते म्हणाले, महाराज असं तुम्हाला वाटत असेल पण कोण काय असं दिसत नाही, जे रेग्युलर ऑर्डिनरी माणसं येतात साधारण तसेच कोणीतरी आलेले आहेत, 1-2 तिकडून पण आलेले आहेत, कोणतरी कलकत्त्यावरून. पण ते म्हणाले नाही, मला जाणवतं आहे की कोणीतरी उच्च आत्मा आपल्याकडे आलेला आहे. जेव्हा ठाकूर आपल्या भावसमाधीमध्ये उठले आणि त्यांच्याशी बोलायला लागले त्यावेळेला सरळ काली मातेच्या तोंडातून जे काही यायचे ते शब्द सगळे आले. म्हणाले, मी मला काय चालवलं असते? तू जप करून मला विकत वगैरे घेतोस की काय? आणि तू सगळ्यांना जप करायला शिकवणार आहेस? तुझा आदर्श घेऊन सगळे जप करणार आहेत? हे जसं बोलणं चाललं त्याबरोबर सगळे शिष्यमंडळी क्रोधित व्हायला लागले. एक दाढीवाला कुठला तरी माणूस आहे ना आपल्या गुरुवर्यांना बोलतो, आणि त्यावेळेला त्या सगळ्या संप्रदायाचे प्रमुख होते ते. पण इकडे भगवानदास बाबांच्या डोळ्यामधून मात्र पाणी यायला लागलं होतं, कारण त्यांना कळालं होतं कोण बोलतंय काय बोलतंय. पटदिशी जाऊन ठाकूरांचे पाय धरले. म्हणाले, मी आयुष्यात यापुढं कधीही माझ्या तोंडातून मी हा शब्द कधी काढणार नाही. आणि मग त्याने सांगितलं की महाराज, खूप करायचं तितकं खूप केलेलं आहे, माझं पुढं काय होईल मला जरा सांगा. ते म्हणाले, काय म्हणून मी सांगतो तुला, परत यायचं नाही आपल्याला इकडे. आता हे शेवटचंच काय चाललं आहे ते फक्त तोंडातून मी काढून टाक. अरे म्हणाले, मी जिथं बसतोय तिथं मला कळालेलं आहे की मला स्वतःला काहीच करता येत नाही. जे हे काही होतंय, जे काही चाललंय, मी इथं आलो, तुला असं वाटलं हे सगळंच आई करते. तेव्हा जर सगळं आई करत असेल तर तुझं चाललंय काय? तुझा जप कुणी करून घेतला? आईने करून घेतला, तू केलेला नाही आहेस. अशा पद्धतीने त्या भगवानदास बाबाची. आणि हे झाल्यानंतर सगळ्या लोकांना मग ठाकूरांच्याबद्दल संपूर्ण गौरांगांचा संप्रदाय झुंडीच्या झुंडीने येऊन मग दक्षिणेश्वरला ठाकूरांचं दर्शन घ्यायला येत असत. पण ठाकूरांना नेहमी एक काळजी लागलेली असायची की हे सगळे लोक येत आहेत खरे, पण या सगळ्या लोकांच्या येण्यामुळे माझ्याकडे जर कोणी तामसी प्रवृत्तीचा माणूस आला तर माझ्या शरीराला जो त्रास होतो तो मला सहन करता येत नाही. आणि म्हणून ठाकूरांनी घेतलेले प्रत्येक त्रास हा एखाद्या सात्विक माणसाच्या आध्यात्मिक अनुभूतीसाठी घेतला तर त्यांना आनंद वाटत असे, पण तामसी प्रवृत्तीचं कोणी आलं असेल तर मात्र खूप अवघड होत असे. म्हणून बरेचसे मारवाडी लोक येऊन ठाकूरांना भेटत असत, आणि मारवाडी लोक आले की भयंकर सगळं खायचं प्यायचं सगळं घेऊन यायचं असत. एक कलकत्त्याचा मारवाडी तर त्या काळामध्ये 10,000 रुपये घेऊन 3 वेळा ठाकूरांच्याकडे येऊन गेला. 3 वेळा ठाकूरांनी सांगितलं याच्या पैशाला तेवढे हात लागू. मग कुणीतरी विचारलं, हे असं का? त्याचा प्रसाद आणलाय, प्रसाद. तरी ते म्हणाले, नाही, हे एकाचं 10 प्रकरण आहे. ते मी एक घेतलं ना तर मला 10 करायला लागेल, कारण तशी इच्छा ठेवून त्यात आलाय तो. गमतीचा भाग म्हणजे मग आता करायचं काय, इतकं आणले त्याचं. मग ठाकूरांना सगळे म्हणायचे, महाराज काय करायचं? मग आता कोणी आम्ही खायचं कसं काय करायचं? म्हटले, तुम्ही पण खाऊ नका. मग काय करायचं? नरेंद्रला द्या. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग नरेंद्रला त्रास होणार नाही, तो वेगळा आहे, मला त्रास होईल, नरेंद्रला त्रास होणार नाही. त्यामुळे ठाकूर मारवाड्यांनी आणलेली सगळी मिठाई सगळे बांधून त्यांच्या घरी पाठवायचे नरेंद्रांच्या, आणि नरेंद्र आरामात खायचे. सगळे विचारायचे की त्याला कसं काय होत नाही? ते म्हणाले, तो आलायच तिकडून,
तो अशा ठिकाणाहून आलेला आहे की मला त्रास होईल पण त्याला त्रास होणार नाही. म्हणजे नरेंद्रांची तयारी काय असेल. यातून आपल्याला जो दृष्टांत ठाकूरांनी नंतर सांगितला की नरेंद्र कोण होते, किंवा दोघांचाही पुनर्जन्म कसा झाला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे ठाकूरांनी, की अत्यंत तेजपुंज असे 7-8 ऋषी जिथं बसले होते, त्यापैकी एक ऋषी अवतारासाठी उठून तेव्हा ते खाली आले, तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्याहीपेक्षा तेजपुंज असा एक ऋषी बरोबर निघाला. आणि तो निघताना तो म्हणाला की मी तुझा शिष्य असेन, आणि म्हणून ते खाली आले. म्हणून ठाकूर म्हणायचे माझ्यापेक्षा नरेंद्र खूप उच्च दर्जाचा आहे. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर नरेंद्र सगळ्यांना सांगायचे काहीच बोलतात त्यांच्याकडे काय लक्ष देऊ नका तुम्ही. स्वामी विवेकानंदांना आपल्या केलेल्या कौतुकाचं सुद्धा कपर्दिक काही कधी कधी वाटलं नाही. उलट ते स्वतःच येऊन म्हणायचे ठाकूरांना की असलं काही बोलत जाऊ नका. तर ते म्हणायचे तुझी मी अवस्था सांगतोय, तुझी स्थिती सांगतोय, तू कोण आहेस ते सांगतोय. ठाकूर नरेंद्रांचं याच्यावर वेगळंच बोलणं असायचं. ते म्हणायचे तुम्ही मला काय सांगताय, माझं मला कळू दे. म्हणून नेहमी ठाकूरांचं नरेंद्रांचं फक्त भांडणच व्हायचं. आणि म्हणून नरेंद्रांनी नंतर आपल्या आयुष्यामध्ये सांगितलं की या मार्गाबद्दल शंका घेऊ नका, जेवढ्या घ्यायच्या आहेत त्या मी घेऊन झालेल्या आहेत. आता याच्यावर कोणी आणखी शंका घ्यायचं कारण नाही, कारण जितक्या मी घेऊ शकतो तेवढ्या शंका कोणी घेऊ शकत नाही. अशी 7 वर्ष काढलेली आहेत माझ्या गुरुबरोबर मी. तेव्हा आता माझ्या या ज्ञानावर मार्गावर कधी शंका काढू नका, कारण ह्या व्हेरीफाईड आहेत, असं नेहमी ते म्हणायचे. अशीच गंमत झाली. हे सगळे नवीन नवीन शिष्य यायचे. त्यातल्या एका शिष्याने सांगितलं गुरुदेव, ठाकूरांना सांगितलं ठाकूर मायक्रोस्कोप ऐकलाय का तुम्ही कधी. ठाकूर म्हणाले हे काय प्रकरण असतंय. थोडं थोडं इंग्रजी त्यांना यायचं. ते म्हणाले याच्यामध्ये जर तुम्ही काड्यापेटीतली काडी जरी बघितली तर ती काही मैल मोठी अशी दिसेल, असं ते प्रकरण आहे. मग तुम्ही बघणार का. ठाकूर म्हणाले बघूया काय असतं मायक्रोस्कोप, बघायला काय हरकत नाही. बिपिन बिहारी घोष म्हणून एक विद्यार्थी होता. मेडिकल कॉलेजला तो पहिला आला म्हणून त्याला मायक्रोस्कोप बक्षीस मिळालेला होता. कलकत्ता मेडिकल कॉलेजला तो पहिला आला होता. आणि स्वामी प्रेमानंदांचा तो चुलत भाऊ. मग त्याला अप्रोच झाले की मायक्रोस्कोप घेऊन या, ठाकूरांना मायक्रोस्कोप बघायचा आहे. सगळ्यांना आनंद वाटला की आता काय ठाकूर बघणार मायक्रोस्कोपमध्ये. ज्यांनी विश्व बघितलेलं आहे, विश्वातली लहानात लहान गोष्ट ज्याला माहिती आहे ते आता मायक्रोस्कोपमध्ये नेमकं काय बघणार म्हणून सगळे उत्साहाने आले. ठाकूर अगदी मायक्रोस्कोपच्या जवळ गेले आणि तिथून परत आले. सगळ्यांनी विचारलं ठाकूर मायक्रोस्कोप आणला, हे तुम्ही सगळं आणलं आहे, तुम्ही का बघत नाही आहे. ठाकूर म्हणाले मला एवढ्या खाली येताच येत नाही. मला कोणतीही वस्तू ज्या पद्धतीने तुम्ही बघता ती बघता येत नाही, त्यामुळे ती मायक्रोस्कोप खाली घालून बघणं तर मला शक्यच नाही आहे. शेवटी तो मायक्रोस्कोप नेऊन परत देण्यात आला. त्यावेळेला ठाकूरांनी पहिल्यांदा आपल्या स्थितीचं वेगळे वेगळे हे सांगितलं आहे. ठाकूर म्हणाले मी अपरोक्ष ज्ञानाच्या पलीकडे आहे, त्यामुळे मी ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये माझी जी अवस्था आहे ती अवस्था केवळ माझ्या आईने ठेवली म्हणून राहिलेली आहे, माणसाकडून ते शक्य नाही. ते म्हणायचे की मला अगदी जरी खाली यायचं झालं तरी मला जास्तीत जास्त किती खाली येतो मी त्याचं त्यांनी उदाहरण दिलं. हे परत पाहण्यासारखं आहे, याच्यामध्ये उपनिषद आहे. ठाकूर म्हणाले मला साधारण एखाद्या पर्वतावर गेल्यानंतर कशी दिसतात सगळी गावं वगैरे, तसं मला हे विश्व दिसतं. आणि त्याच्या पुढचं वर्णन त्यांनी केलेलं आहे ते खूप ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले मला दगड, प्राणी, गवत आणि माणसं ही सगळीच्या सगळी त्यांच्या अंगावर जसं एखाद्या उशीला कव्हर घालतो ना तसं कव्हर घातल्यासारखे दिसतात. आणि आतल्या बाजूने चैतन्य बाहेर बघते आणि बाहेरच्या बाजूला एक असं कव्हर आहे, असं सगळं दिसतं म्हणाले. आपण ईशावास्योपनिषदामध्ये 2 महत्त्वाचे मंत्र येतात. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मन एव अनुपश्यत, आत्मन सर्वेषु भूतेषु तत्र न विजुगुप्सते, असा एक मंत्र आहे. दुसरा आहे यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन एव अबुद्विजानत तत्र को मोहः को शोकः एकत्वम अनुपश्यत. अशी अवस्था ब्रह्मज्ञानाची असते की त्याला कुठेही फरक दिसत नाही. आणि याचं वर्णन त्यांच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीतून केलेलं ठाकूरांचं प्रत्यक्ष वर्णन असं आहे की प्रत्येक वस्तू मला आतल्या बाजूला चैतन्य, वरच्या बाजूला एक असं त्यांनी त्यांचा शब्द आहे तो की उशीला घातलेलं कव्हर म्हणजे अज्ञानाचा पडदा आपण ज्याला म्हणतो, पडदा असाच शब्द आपण वापरतो, तसं त्यांना दिसत होतं. आणि ठाकूरांनी याची खात्रीसुद्धा त्यांच्या साधना काळामध्ये अशी करून घेतलेली आहे. दगडामध्ये चैतन्य आहे की नाही हा प्रश्न आपण नेहमी विचारात घेतो.
आणि आपण असं म्हणतो की त्याला स्फूर्ती चैतन्य नाही आहे, पण त्याच्यामध्ये चैतन्य आहे. ठाकूरांनी कालीमातेला असं विचारलं की याच्यामध्ये जर चैतन्य असेल तर आत्ताच्या आत्ता हा दगड आपल्या जागेहून स्वतः होऊन पुढे गेला पाहिजे. 3 टप्पे खाऊन तो दगड खाली गेला. असं कालीमातेकडून चैतन्याची दगडामध्ये असल्याची खात्री ठाकूरांनी करून घेतली होती. आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला आणखीन काय पुरावा आहे? म्हणून ठाकूरांच्या अवतारामधल्या एक एक गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या इतक्या पाहण्यासारख्या आहेत. आणि गमतीचा भाग म्हणजे ठाकूर अशा उंचीवर होते की त्यांना स्त्री पुरुष हे तर सोडूनच द्या. एकदा ते पूजा करत होते कालीमातेची, आणि कालीमातेची पूजा करत असताना त्या बाईचं नाव रमणी असं नाव होतं. ही प्रख्यात वेश्या होती. त्या गावच्या वेश्यासुद्धा गंगास्नानाला येत असत. त्या गंगास्नानाला आल्यानंतर ती बाई आपल्या गंगेच्या घाटावर बसून आंघोळ करत होती. ठाकूर स्नान करून वर येत होते. वर येऊन कालीमातेची पूजा करायला गेले आणि म्हणाले, काय आई आज काय प्रकरण आहे? आज रमणीच्या वेशात? हरकत नाही, तुझी इच्छा म्हणाले. आणि प्रत्यक्ष रमणी जी होती म्हणजे जी वेश्या होती तिच्या वेशामध्ये त्यांना कालीमाता दिसली, तिची पूजा केली. इतकंच नव्हे तर मेचू बाजार नावाचा एक एरिया होता जिथे साधारण वेश्यावस्तीच होती ती. त्या मेचू बाजाराकडून अशी त्यांची घोडागाडी जात होती. त्यावेळेला एक अत्यंत नटलेली वेश्या तिथं बसलेली होती. ठाकूरांनी तिथल्या तिथं गाडी थांबवली आणि म्हणाले, आज कालीमाता ज्या स्वरूपामध्ये मला दिसलेली आहे, आणि नुसती दिसलेली असं दुसऱ्यांना सांगत नसत, ते कालीमातेशी बोलत असत. ते म्हणाले, कालीमातेला सांगितलं की इतके दागिने आणि इतकी तू नटली आहेस. आपल्या दृष्टीमधला त्यांच्या दृष्टीमध्ये प्रत्येक वस्तू कशी कालीमातामय होती हे बघण्यासारखं आहे. या उपर आणखीन महत्त्वाची किंवा अशी एक वेगळी चुणूक ठाकूरांची म्हणजे जितके शिष्य होते ते सगळे शिकलेले होते. शिकलेले म्हणजे अध्यात्मातलं शिक्षण झालेले. कोणी विवेक चूडामणी, कोणी पंचदशी, कोणी रसपंचाध्यायी, कोणी हे कोणी ते, सगळं वाचलेलं असायचे. आणि शंका विचारली यायची ठाकूरांच्याकडे, ठाकूरांनी काहीच वाचलेलं नव्हतं. पण ठाकूर मात्र समजावून सांगताना ज्या पद्धतीने समजावून सांगायचे सगळे म्हणायचे, हे आपल्याला कसं सुचत नाही. ठाकूर म्हणाले, पुरुष आणि प्रकृती सांख्यांची ही कशी एक्सप्लेन करून सांगणार? पुरुष काहीच करत नाही, प्रकृती सगळं काही करते. पण पुरुष स्वतः काही करत नसून पुरुषाशिवाय प्रकृतीला काही करता येत नाही, असं सगळं ते चाललं होतं. वाद चालला होता. मग सगळ्यांनी विचारलं, ठाकूर आम्हाला समजावून सांगा. ठाकूर म्हणाले, एवढं कशासाठी तुम्ही एवढे त्रास करून घेता? लग्न झालेलं बघितलं का तुम्ही कधी? लोकांना कळेना सांख्यांची तत्त्वज्ञान कुठं, लग्नाचं काय. ठाकूर म्हणाले, लग्नामध्ये काय चाललेलं असतं तर लग्न घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो तो काय करतो? तो आपला पान आणि हुक्का लावून बसलेला असतो, आणि तो मधने फक्त हो हो ठीक आहे एवढंच म्हणत असतो. काम कोण करतं? जी घरकी मालकीन असते ना, तिच्या याला हळद लागलेली असते, कुंकू लागलेलं असतं, तिने ते इथे हे केलेलं असतं, ती सगळीकडे जात असते, ती सगळीकडे सांगत असते, ती प्रकृती आहे. फक्त ती मधून त्याच्याकडे बघते, मग तो फक्त खून करून सांगतो, बरोबर आहे, असं आहे तसं आहे. तसा पुरुष, याला पुरुष म्हणतात, तिला प्रकृती म्हणतात. असंच जन्म सगळं चाललेलं असतं. तेवढ्यात कोणीतरी असं सांगितलं, मग अव्यक्त असते प्रकृती, त्यावेळेला काय होते? तो म्हणाले, त्याच्यात सुद्धा काय अवघड आहे? सापाला बघितले की नाही तुम्ही? तो म्हणाले, हो बघितलेलं आहे. सर्प जेव्हा हलत नाही तेव्हा काय असतं? तो सर्प असतो की नाही? सर्प असतो. मग हलतो का तो? नाही हलत. मग हलायला लागल्यानंतर काय होतं? हलणारा सर्प होतो. तसं प्रकृती अव्यक्त असते तेव्हा ती पुरुषाबरोबर असते, हलायला लागले की तिची प्रकृती होते. ठाकूर या पद्धतीने सगळं समजावून सांगत असत. म्हणून पुष्कळ लोकांना अध्यात्मात येणाऱ्या अडचणी ठाकूर आपल्या दृष्टांतातून सांगत असत. आणि दृष्टांत त्यांचा जो होता तो खूप ठरलेला असायचा. ते म्हणाले, पाणी हा एकच पदार्थ आहे. पाणी, तहान लागली की पाणी प्यायचं. फक्त पाण्याला नावं भरपूर आहेत. तसं धर्म आणि पंथ भरपूर आहेत. आध्यात्मिक तहान भागवणं एवढाच त्याचा उद्देश आहे. मग तुम्ही ह्या नावाने प्यालात, त्या नावाने प्यालात, तहान भागली की काम संपलं, असं त्यांचं सगळ्या पंथांबद्दल मत होतं. म्हणून एकमेव अवतार आहे की जो सगळ्या धर्मांची अनुभूती घेऊन आलेला आहे. येशू ख्रिस्ताचं प्रत्यक्ष दर्शन, बुद्धांचं दर्शन, मॅडोनाचं दर्शन, हजरत मोहम्मद पैगंबरांचं दर्शन, विष्णूचं दर्शन, नारायणाचं दर्शन, कालीमातेचं दर्शन, श्रीकृष्णाचं दर्शन, राधेचं दर्शन आणि भाव, स्त्रीतत्वाचं दर्शन. आणि ठाकूर असं म्हणत असत
की काली मातेने विश्वाची रचना अशी केलेली आहे की या विश्वामध्ये ज्या गोष्टीची तुम्हाला इच्छा होईल त्या इच्छेवर हुकूम. मग सगळे म्हणायचे, महाराज आमच्या एवढ्या इच्छा आहेत काही पूर्णच होत नाही, असं कसं काय? ठाकूर म्हणायचे, एक इच्छा केल्याबरोबर काली मातेला ती पूर्ण करायची असा आदेशच असतो, त्यामुळे ती करूपर्यंत तुमची दुसरी इच्छा तयार होते. एका इच्छेवर राहा ना, ती बघा पूर्ण करते की नाही. मग तुम्ही काय म्हणता की एखादी गोष्ट करायची असेल त्याला एकाग्रता लागते. एकाग्रता नाही, तुम्ही ती पूर्ण होईपर्यंत करता म्हणून ती सुफळ होते. तसं तुम्ही सुफळ होण्यासाठी जर एक कल्पना घेऊन बसलात, मग देव होणार आहे, मला देव व्हायचं आहे अशी कल्पना करा, व्हाल तुम्ही. फक्त देव होणार अशी संकल्पना केल्यानंतर दुसरी कल्पना मध्ये आणायची नाही. त्यामुळं कालीमाता तुमची पहिली कल्पना पूर्ण करायच्यातच तिला परत बोलवून घेता तुम्ही, माझी दुसरी आली म्हणून. असं होत नाही. माझं म्हणाले तसं होत नाही. माझं आईने असं करून ठेवलं आहे की या मनामध्ये पहिल्यांदा गोष्ट काही येतच नाही. त्यामुळे जर काय आलं तर ते तिचंच असतं. मग तीच एक कल्पना करते, तीच ती पूर्ण करते, मला फक्त मध्ये घालते. म्हणून तर मी तिच्याशी भांडतो की मला किती वेळेला मध्ये घालणार आहेस, तुला काय करायचं ते तुझं तू डायरेक्ट का करत नाहीस, मला कशाला मध्ये घेतेस. इतक्या अधिकाराने काली मातेशी प्रत्यक्ष, हा अप्रत्यक्ष संवाद नव्हता, प्रत्यक्ष शब्दांनी ठाकूर असं बोलत असत. आणि म्हणून जितकी लोक त्यांच्याकडे आली त्या प्रत्येकाचे अंतरंग त्यांना पूर्ण माहीत असत. अशीच एक गोष्ट घडली. शशधर तर्क चिंतामणी म्हणून होते, तर्कालंकार त्यांचं नाव, शशधर म्हणून होते. मोठे विद्वान पंडित, फार मोठे पंडित, खूप शिकलेले वगैरे होते. आणि 1885 साली त्यांचा एक बलराम घोष म्हणून ठाकूरांचा शिष्य होता. हे बलराम घोष खूप वेगळं पात्र होतं. हे एकमेव घर होते की जिथे जॉईंट फॅमिली होती, म्हणजे त्यांचे काका मामा हे सगळे, आणि काका मामापासून वृद्धापासून लहान बाळापर्यंत सगळेच अध्यात्मामध्ये होते. हे एकमेव घर असं होतं की तिथे लहान मूलसुद्धा प्रार्थनेला बसायचं. ठाकूर म्हणायचे या घरावरच श्रद्धा आहे, म्हणून कुठेही कलकत्त्यात गेले तर ठाकूर म्हणायचे मी फक्त बलरामच्या घरी जाऊन जेवेन, कारण मी तिथलं जेवण जेवू शकतो, हे पवित्र जेवण आहे म्हणायचे. ठाकूरांची अवस्था अशी होती, जेवण ज्यांनी बनवलं तो पवित्र पाहिजे, जेवण ज्यांनी आणलं तो पवित्र पाहिजे, जेवण ज्या भांड्यात आणलं त्या भांड्याला जर आणताना एखाद्या माणसाचा स्पर्श झाला तर ठाकूर जेवण नाकारत असत, कारण त्यांना कळायचं की याच्यामध्ये दोष आलेला आहे. अन्नामधले दोष ठाकूरांना. आणि ठाकूर म्हणायचे कसं होतं आहे की काळा रंगाचं सगळं लागलेलं असेल, त्यात अजून एक काजळ लावलं तर कळतसुद्धा नाही म्हणाले, पण स्वच्छ सगळं असेल ना त्याच्यामध्ये एवढं जरी लावलं तरी लगेच कळतं की इथं काहीतरी झालेलं आहे. तसं झालेलं या शरीराला म्हणाले आता कोणत्याही प्रकारचा तमोगुणाचा, वाईट विचारांचा स्पर्शसुद्धा सहन होत नाही. एकदा परिस्थिती अशी झाली, ठाकूर चालले होते. ठाकूरांना भावसमाधी कुठे लागेल हे कळायचं नाही, कारण ठाकूर काय करायचे, एखाद्या आपण सहज जाता जाता कुठली तरी गोष्ट पाहतो आणि त्याचा विचार करतो. जाताना एखादं झाड लागतं, आपण झाडाचा विचार करतो. ठाकूरांचं तसं नव्हतं. जर ठाकूर जाताना ठाकूरांनी झाडाचा विचार केला तर पूर्ण झाडमय झाल्याशिवाय त्यांचं सगळं थांबत नसे. जो संकल्प मनामध्ये आला त्या संकल्पावर हुकूम त्या अवस्थेमध्ये ते जात असत. त्यामुळे असेच सहज जाता जाता या बलराम घोषांच्या घरातून बाहेर सुरेंद्रनाथ मित्रांच्या घरी गेले होते. त्या मित्रांच्या घरापासून बाहेर पडले आणि भावसमाधीमध्ये गेले. भावसमाधी गेल्यानंतर त्यांचे दोन्ही हात आणि पाय लुळे पडायचे, मान अशी बाजूला पडायची. इतकं की असं वाटायचं की एखादं कपडा पडावा तसे ते पडायचे की काय असं वाटायचं, म्हणून बाजूनी धरायला जायचे. अशाच अवस्थेमध्ये त्यांना दक्षिणेश्वरला घेऊन यायचे. असंच एकदा ते जेव्हा चालले होते तेव्हा सहज त्यांनी आपल्या चाललेल्या घोड्यागाडीतून एक दारूचा गुत्ता बघितला. आता दारू पाहणे याच्यामध्ये काही फार मोठं नाही आहे, पण ठाकूराने जेव्हा ती दारू पाहिली तेव्हा त्या दारूमध्ये असणारे जितके गुणधर्म आहेत त्या गुणधर्मावर इतकं केंद्रित मन झालं की कालीमातेचा आविष्कार ही दारू आहे आणि या दारूमध्ये कालीमाता आहे असं असल्यामुळे ज्याच्यात आविष्कार झाला त्या आविष्कारावर एकाग्रता झाल्यामुळे ठाकूरांची शुद्ध गेली. ठाकूर दारुड्या माणसासारखं करायला लागले आणि नेमका हात वर केला आणि जे पीत होते त्यांना जोरजोराने सांगितलं लगे राहू. म्हणजे असं वाटलं की ह्या 4 जणांमध्ये हे 5वे आहेत अशा पद्धतीने ते पाहत होते. हे करताना ते असे उभे राहिले, एका पायावर उभे राहिले, हातापायातली ताकद गेली आणि आता पडणार की काय म्हणून नरेंद्रनाथांनी फक्त हात लावला. हात लावल्याबरोबर ते जोरात ओरडले. कुणालाच कळेना नरेंद्रनाथांनी सावरण्याचा प्रयत्न केला, ओरडण्याचं काय कारण आहे
हे सगळं का आपण ऐकतो याचं कारण असं आहे की जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे ते सत्य आहे हे सांगण्यासाठीच अवतार झालेला आहे. त्याच्यानंतर आल्यानंतर असं कळालं की नरेंद्रनाथांना त्यावेळेला गालावर एक जखम झालेली होती आणि आपल्याकडे असा एक संकेत आहे की जर आपल्या अंगाला कोणती इजा झालेली असेल तर कोणत्याही दैवी पुरुषाला हात लावायचा नसतो, कारण याला डिसकंटिन्युटी समजतात. जिथे क्षती झालेली असते अशा क्षती झालेल्या कोणत्याही म्हणून लागलेल्या दुखलेल्या अशा कोणत्याही माणसांनी दैवी माणसाच्या जवळ जाऊन पायासुद्धा पडायचं नसतं. काही गोष्टी ठाकूर सांगत आणि पाळत. उदाहरणार्थ ठाकूर जिथे जिथे जात तिथे काही दिलं नाही तर फक्त पाणी मागून घेत असत. बऱ्याच जणांना वाटे की यांना तहान लागली आहे म्हणून पाणी ते म्हणाले तहानेसाठी नाही. ज्या घरामध्ये साधू येतो त्या साधूला कधीही जर खाली पाठवलं तर त्या घरासाठी ते चांगलं नसतं. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ठाकूर सांगत मला फक्त एक ग्लासभर पाणी द्या म्हणून. आणि हे त्यांना माहिती होतं, त्यांच्या विश्वातल्या ह्या सगळ्या घटना होत्या, त्यामुळे ते सांगायचे हे असं असतं, हे असं करायचं असतं म्हणून. इतकी ठाकूरांची शरीराची अवस्था अशी झालेली होती. असं सगळं चाललेलं असताना हे जेव्हा एक बलराम घोष होते त्यांच्या घरी एक उत्सव असायचा. तो उत्सव 9 दिवसाचा जगन्नाथाचा रथ जो असायचा तसाच्या तसा तो उत्सव ते कलकत्त्यामध्ये आपल्या घरी साजरा करत असायचे आणि या उत्सवाला ठाकूरांना ते घेऊन जायचे. या ठाकूरांच्या उत्सवामध्ये ते सगळं त्यांचं जे काही करायचे ठाकूरांच्या हातून दान करायचे, तिथं रोज भजन चालू असायचे, तिथंच नरेंद्र वगैरे सगळे येऊन भेटायचे. असं सगळं चालू असताना त्यावेळच्या बायकांना भयंकर मर्यादा होत्या. इतक्या मर्यादा होत्या की कोणत्याही परपुरुषाला सहसा चांगल्या घरातल्या स्त्रीचं तोंडसुद्धा बघायला मिळायचं नाही. त्यामुळे ठाकूर जेव्हा आलेले असायचे तेव्हा दर्शनाची इच्छा असल्यामुळे चिकाचा पडदा लावून त्याच्या मागच्या बाजूला सगळ्या बायका बसलेल्या असायच्या, तिथूनच नमस्कार करायचा. या बाजूला पुरुष असायचे. पण ठाकूर भावावस्थेमध्ये गेलेले बघून काही बायकांचा सुद्धा असा गडबड व्हायची की त्या स्वतः भावावस्थेमध्ये जायच्या. आणि असं झाल्यामुळे या बलराम घोषांच्या तिथे ठाकूर भावसमाधीमध्ये गेले आणि भावसमाधीमध्ये गेल्यानंतर ते तिथून जे निघाले ते आता दक्षिणेश्वरला जातो म्हणाल्याबरोबर काही 2-3 बायका मागून परत झाल्या आणि त्या म्हणाल्या आम्ही पण येतो. बाकीच्या बायकांना आश्चर्य असं वाटलं की या बायका एवढ्या चांगल्या घराण्यातल्या असं कसं म्हणतात, पण कोणी काय बघितलं नाही. पुढे पुढे जात राहिले. वळून बघितलं ठाकूरांनी तर 2-3 बायका मागून येत आहेत. त्याबरोबर ठाकूर म्हणाले अच्छा आई तू पण येणार आहे चला. या तिन्ही बायका त्यांच्याबरोबर गेल्या. त्या बागे ह्याच्या नावेमध्ये बसल्या. नावेतून बसून दक्षिणेश्वरवर पोचल्या. ठाकूर अजून भावावस्थेमध्ये होते. ठाकूर भावावस्थेमध्ये उतरले. उत्तरेकडच्या पूर्वेकडच्या वरांड्याकडून असं वर आपल्या ह्याच्याकडे येत होते. तर ठाकूरांची अवस्था अशी होती की ठाकूर साधारण 4-5 वर्षाच्या मुलासारखे असायचे. आणि मग त्या पायऱ्या उतरताना ठाकूर बघत असायचे आईकडं आणि पायऱ्या खाली असायच्या आणि 4 वर्षाच्या मुलाच्या अवस्थेमध्ये असायचे. त्यामुळे त्यावेळेला ते म्हणायचे आई पडणार नाही गं, आई मी पडणार नाही, तू बघतीस ना माझ्याकडे. हे सगळे बघत असायचे. ठाकूरांची ही अवस्था कशा प्रकारचं नातं आईबरोबर होतं आणि म्हणून कधी पडले नाहीत. आईने जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा कधी पडलेले नाहीत. त्यामुळे ते हळूहळू जायचे त्याच्या पुढं आणि आई बोलवते म्हणून असं येऊन सरळ जिथं कालीमातेची पूजा व्हायची त्या घरापर्यंत यायचे. हे सगळं भाव अवस्थेमध्ये त्यांचं येणंच व्हायचं. अशा प्रकारची त्यांची जी भावावस्था होती ती पुढे हळूहळू वाढत चालली. या सगळ्या एका प्रकरणामध्ये हा जो शशधर तर्कचूडामणी होता त्याच्याशी झालेला जो प्रसंग आहे तो थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. या शशधर बाबू जे होते यांनी असं सांगितलं की मला ठाकूरांना भेटायचं आहे. आणि जेव्हा ते भेटायला आले तेव्हा शशधर तर्कचूडामणींच्याकडं त्यांनी बघितलं फक्त ठाकूरांनी. आणि ठाकूरांनी बघून सांगितलं की पहिल्या 15 मिनिटामध्ये म्हणाले मला याच्या ज्ञानाबद्दल भयंकर आदर वाटला. त्याच्यानंतर जेव्हा मी माझ्या अवस्थेत वर गेलो तेव्हा मी शशधरला पूर्णपणे पाहिला आणि पूर्णपणे पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याला जितकं ज्ञान आहे त्यातलं जवळजवळ 90% पुस्तकी आहे. आणि म्हणून शशधरनं सांगितलं, त्या अवस्थेमध्ये गेले आणि ते बोलायला लागले की शशधर हे सगळं पुस्तकातलं सगळं ठीक आहे, तुला एक गोष्ट सांगतो म्हणाले. ठाकूर जेव्हा भावावस्थेत जात तेव्हा त्यांचा आवाज बदलत असे. आवाजाला वजन असं होतं की ठाकूरांचा एक शब्द म्हणजे 5-5 किलोचा वजनाचा गोळा येऊन आदळावा तसा शब्द आदळत असे. शशधरला त्यांनी असं सांगितलं
की एकदा बाईनं जर स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक पूर्ण केला की ती सरळ तळ्याच्या खाटी जाते भांडी घासायला किंवा आपलं स्नान करायला. आता परत ती स्वयंपाकघराकडे येत नाही, आवरूनच बाहेर निघते. बरोबर? तसं आवरून बाहेर निघायचं आहे, परत स्वयंपाकघराकडे यायचं नाही आहे. तेव्हा हे लक्षात ठेवलं नाहीस तर परत परत स्वयंपाकघराकडे यायला लागेल. त्याने ठाकूरांचे पाय धरले आणि ठाकूरांना म्हणाला, याचा अर्थ ठाकूर मला या जन्मी मुक्ती नाही आहे. अरे म्हणाले, नसती तर मला आईने कशासाठी पाठवलं असतं. आता एक काम करा, हे सगळं जेवढं स्वयंपाकघरातलं काम आहे ते संपले असं आता जाहीर करा. त्या दिवशी शशधर तर्कचूडामणीने सांगितले की मी माझ्या आयुष्यामध्ये परत एकही प्रवचन करणार नाही. ठाकूरांचा आदेश मानला आणि जे तिथून तो निघाला ते फक्त आपल्या साधनेत बसून ते नंतर पुढे जीवनमुक्त झाले, त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. अशी शशधर तर्कचूडामणी म्हणजे त्यावेळचे प्रख्यात पंडिताची ही कथा आहे. अशी बरीच मंडळी त्यांना एक एक येऊन भेटायची. या भेटण्यामध्ये एक गंमत अशी झाली की ठाकूरांच्या भेटीला ज्या स्त्रिया यायच्या त्यामधली एक स्त्री, तिचं नाव गोपालमा असं आहे, गोपालची आई. ह्या ज्या गोपालची आई म्हणून ज्या आल्या त्यांचं खरं नाव आहे अघोरमणी देवी असं त्यांचं नाव होतं. या बाई एका पुजाऱ्याची बहीण आणि बालविधवा होत्या. त्या या ठाकूरांच्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा ठाकूरांची भेट झाली तेव्हा त्यांना आकर्षण वाटलं ठाकूरांच्याबद्दल की काहीतरी यांच्याकडे आहे. बाई कमी तयारीच्या नव्हत्या. बालविधवा त्या काळी फार स्ट्रिक्ट असल्यामुळे त्यांचं सगळंच कडक सोहळं होतं आणि तोंडाने अत्यंत फटकळ बाई होती. सत्यप्रिय होती पण फटकळ बाई होती, त्यामुळे फारसे कोणाशी संबंध नव्हते. आपला भाऊ जिथे पुजारी म्हणून काम करतो त्याच ठिकाणी त्या राहायच्या आणि ज्यांचा तो पुजारी होता त्यांची जी मालक होते ते गेल्यामुळे त्या मालकीन पण विधवा होत्या, त्यामुळे त्या दोघी मैत्रिणी असायच्या. या ज्या मालकीन होत्या या खूप श्रीमंत होत्या, त्यामुळे त्यांना खूप काही बघायला लागायचं. त्या मनाने या ज्या गोपालमा होत्या, अघोरीमणी देवी होत्या, त्या तशा मोकळ्या होत्या, पण त्यांनी सगळाच्या सगळा आपला वेळ फक्त नामजपामध्ये घालवलेला होता. या अघोरीमणी देवींचं दैनंदिन पाहण्यासारखं आहे. या पहाटे 2 वाजता उठत असत. 2 ते 3 स्नान अमुक तमुक सगळं उरकून 3ला त्या जपाला किंवा ध्यानाला बसत, त्याबरोबर 8 वाजता उठत. 8 वाजता उठल्यानंतर राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन राधाकृष्णाची पूजा करायची. दुपारी 1 वाजेपर्यंत राधाकृष्णासाठी वेगळ्या वेगळ्या प्रसाद बनवून त्याला प्रसाद दाखवून 1 वाजता थोडंसं ते अन्नभक्षण करत असत. 1 वाजता अन्नभक्षण केल्यानंतर अर्ध्या 1 तासाची डुलकी किंवा वामकुक्षी झाल्या परत उठून त्याच्या जपाला बसत ते संध्याकाळी 7पर्यंत. 7 वाजता संध्याकाळची प्रार्थना वगैरे केल्यानंतर फक्त 1 ग्लास दूध घेऊन परत त्या जपाला बसत ते रात्री 9, 9:30, 10ला जप करून झोपत ते 2ला उठत. असं 30 वर्ष त्यांनी साधना केलेली होती. गंमत अशी झाली की अशी 30 वर्ष साधना केलेल्या या गोपालमा, यांचं नाव अघोरीमणी देवी, या जेव्हा ठाकूरांच्याकडे आल्या तेव्हा दरवेळा ठाकूरांच्याकडे आले की ठाकूर म्हणायचे, आई आलात तुम्ही, वा 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 म्हणायचे. काय आणलंस खायला? त्या म्हणायचे आणले काहीतरी, म्हणून थोडंसं काहीतरी गोड द्यायच्या. एकदा झालं. दुसऱ्या वेळेला आल्या की आई काय आणले खायला? ती बाई म्हटली, बाबा मी खूप गरीब आहे ठाकूर, माझ्याकडे काय आहे? तू म्हणाली कशाला एवढं महाग काहीतरी घेऊन येतेस? त्या दिवशी त्या संदेश घेऊन आल्या होत्या आणि तो शिळा संदेश होता. ठाकूरांनी तो घेतला आणि अत्यंत आवडीने खाल्ला आणि म्हणाले, असा संदेश मी बरेच दिवस खाल्लेला नाही. त्यांना आनंद झाला. ताबडतोब विचारलं, पुढच्या वेळा काय घेऊन येणार? ह्या बाई गेल्या परत आणि जेव्हा पूजेला बसल्या तेव्हा त्यांनी विचारलं राधाकृष्णाला, हे काय म्हणजे इथं माझं कल्याण होईल म्हणून मला आणलं आहे का फक्त जेवायचं? हा माणूस दुसरं काय नावच काढत नाही आहे. ठाकूर म्हणाले, काम कर, कोरडा नारळ असतो ना तो खिसून फक्त त्याचे थोडेसे साखर टाकून किंवा गूळ टाकून मला लाडू करून आणून दिले तरी चालतील. पुढच्या वेळी ते घेऊन आले. तर 3-4 भेटी झाल्या. आता तरी काहीतरी बोलतील ज्ञानाचं. ठाकूर म्हणाले, अजून काय काय करायला येते तुला? भाजी वगैरे करतेस की नाही तू? ते म्हणाले, हो करते ना. मग भाजी घेऊन ये ना पुढच्या वेळेला. त्यांनी पुढच्या वेळेला भाजी आणि भाकरी घेऊन आले. ठाकूरांनी ते खायलं. आता तरी काहीतरी बोलतील. ठाकूर म्हणाले, अजून तुला काय काय येतं करायला? 4 महिने या बाई फक्त जेवण करून आणायचे नाही ना खायला झाले, काहीतरी करून आणायचं. शेवटी त्यांना शंका यायला लागली काय होणार आहे म्हणून. त्यांनी मनात विचार केला की हा काय इथं काय मला बरोबर आणलेली दिसत नाही राधाकृष्णाने. तेव्हा त्या म्हणाल्या की आहे, मला खूप आकर्षण वाटतं, ही गोष्ट खरी आहे. कारण दररोज म्हणायचं की आता येणार नाही आणि 1 दिवस झाले त्यांना वाटायचं की दर्शनाला यावं. आता मात्र त्यांनी ठरवलं
की आता आपण ठाकूरांच्या दर्शनाला जायचं नाही, कारण हा माणूस फक्त खाण्याचंच बोलतोय, धर्माचं ज्ञानाचं काही सांगतच नाही आहे मला, असं म्हणून त्या एक दिवस जायचं नाही असं ठरवलं. पहाटे 3 वाजता ध्यानाला बसल्या होत्या. 3 वाजता ध्यानाला बसल्या आणि त्यांच्या लक्षात आलं डोळे बंद आहेत आणि ठाकूर शेजारी बसलेले आहेत. म्हणून त्यांनी डोळे उघडले. ठाकूर शेजारी. ठाकूरांनी उजव्या हाताची मूठ दाबून धरली होती. या बाईंना काही कळेना. आतल्या बाजूनी कडी घालून मी झोपलेली आहे, म्हणजे आत माझं ध्यान चालू आहे. ठाकूर दक्षिणेश्वर, मी कालीघाटी, म्हणजे 3 मैलाचं अंतर आहे. पण रात्री ठाकूर आत आले कसे? डोळे उघडे आहेत, विचार करतीये. अर्धा पाऊण तास गेला याच्यामध्ये, ठाकूर तिथंच आहेत. आता हे खरं की खोटं? म्हणून त्यांनी त्यांची डावा हात जो होता ना त्याला हात लावला आणि ठाकूर अदृश्य झाले. ठाकूर अदृश्य झाले म्हणून बघायला, आणि तिच्याला असं लक्षात आलं की बाळकृष्णच मांडीवर बसलाय. आता मात्र गंमत अशी झाली की तिने हात लावून बघितलं, हाताला बाळकृष्ण लागले, आणि हाताला जसं बाळ लागलं तसं त्याच्यातलं मातृत्व जागं झालं. आणि ती म्हणाली, हे माझी झोपडीही अशी. ती त्याची त्वचा इतकी तुकतुकीत दिसत होती बाळकृष्णाची की अरे हा चुकून, म्हणजे याचा पाय जरी पडला तरी त्याच्यातून रक्त येईल असं त्याचं सगळं अंग निळेसार त्याच्यावर झाक. उचललं बाळाला उचलून हातात घेतलं आणि राहिलेली पूजा पूर्ण केली. आणि गमतीचा भाग म्हणजे जरा ठेवलं की दुडू ते बाळकृष्ण हालायला लागले. त्यामुळं राहिलेली सगळं ध्यान सगळं सोडलं आणि फक्त ह्याला ते सारखं खायला दे, आई खायला दे म्हटल्यानंतर खायला गेले. ओल्या वाळलेल्या खोबऱ्याचे लाडू बनवलेले तेवढंच होतं घरामध्ये, ते खायला दिले. डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते म्हणाले की यशोदे माईने काय काय दिलं असेल तुला लोणी खायला दिलं असेल, तुला लोणी आवडतं. त्याबरोबर बाळकृष्ण म्हणाले मला लोणी दे. आता घरात लोणी नाही, बाळकृष्ण लोणी मागतोय. हा प्रकार पहाटे 6:30 पर्यंत चालू राहिला. 6-6:30ला हे काय प्रकरण आहे? कारण ठाकूर दिसले आणि बाळकृष्ण झाले इतकं तिला लक्षात आल्यामुळं आता हे ठाकूरांच्याकडे प्रकरण जाणार म्हणून चक्क बाळकृष्णाला त्यांनी खांद्यावर घेतला. वर्णन केलेलं आहे गोपालमानी, विवेकानंदांना सांगितलेलं आहे, आपल्याला पाहण्यासारखं आहे. असंही सांगितलं की एक हात त्याच्या ढुंगणाला लावला, एक हात त्याच्या पाठीला लावला आणि त्याचे दोन्ही पाय माझ्या छातीवर लागत होते. अशा अवस्थेमध्ये बाळकृष्णाला घेऊन मी ठाकूरांच्याकडे गेले. सकाळची 7-7:30ची वेळ. ठाकूर नुकते उठलेले, तरी भेटायला 2-3 लोक आली होती. तेवढ्यात बाहेरून बाळकृष्ण असं बोलल्याचं ऐकू आलं म्हणून ठाकूर येऊन बघतायत तर समोरून कोण आलं? गोपालमा. कशी आली? अंगावरच्या वस्त्राचं भान नाही, केस सगळे विस्कटलेले, एवढंच सगळ्यांना दिसत होतं. ठाकूरांना मात्र बाळकृष्ण दिसत होते. ठाकूरांनी आल्याबरोबर ठाकूर भावावस्थेमध्ये गेले. या भाव समाधीमध्येच होत्या, हे भाव समाधीमध्ये होते. आता गमतीचा भाग असा झाला की हातामध्ये बाळकृष्णाला घेऊन एखाद्या लहान मुलाला कसं करावं तसं करत करत या बाई नाचायला लागल्या ठाकूरांच्या खोलीमध्ये. ठाकूर स्वतः भावसमाधीमध्ये गेलेले सगळे पाहतायत. सकाळची 7:30-8ची वेळ. हे सगळं चालू असताना ठाकूरांना तिने सांगितलं की ठाकूर बाळकृष्ण लोणी मागतोय आणि माझ्याकडे काय नाही, एवढा माझा बाळकृष्ण घरी यावं आणि माझ्याकडे काय नसावं, तुमच्या कालीमातेला काय कळू नये की थोडं तरी काहीतरी द्यावं, काय द्यायचं माझ्या बाळाला. त्याच्यानंतर ठाकूरांनी सांगितलं काहीतरी मिठाई आणा म्हणून. ती मिठाई दोघांनी मिळून बाळकृष्णाला चारली आणि असा हा बाळकृष्ण संध्याकाळपर्यंत या बाई बाळकृष्णाशी खेळत होत्या. संध्याकाळी थोडीशी भावावस्था कमी झाल्यानंतर ठाकूरांनी सांगितलं की तुम्ही आता तुमच्या ठिकाणी झोपायला जा म्हणून. त्या 3 किलोमीटर परत चालत असताना सुद्धा त्यांच्या लक्षात आले की बाळकृष्ण बरोबरच आहे. घरी आल्यानंतर झोपायला गेल्या. बाळकृष्ण म्हणाला माझा आई कुठे आहे अंथरूण? आता लक्षात असं आलं की माझा अंथरूण तर काय त्या कापसाच्या बियासुद्धा काढलेलं नव्हतं, त्या अंगाला लागायच्या. ते बाळकृष्णाने सांगितलं आई लागते अंगाला, आहे मऊ नाही आहे. मग स्वतः बोलल्या की मी भूतो, म्हणजे त्याचा भाऊ जो होता त्या भावाला सांगते की आता तू एक चांगली मऊ गादी घेऊन ये आणि एक मऊ उशी आण, माझ्या बाळाला झोपायला लागणार आहे. हे 1 तासाचं सांगत नाही आहे. 2 महिने या बाई बाळकृष्णाबरोबर खेळत होत्या आणि 2 महिने ठाकूर सांगत होते सगळ्यांना की बाळकृष्ण इथं आहे म्हणून. आणि दरवेळेला तो बाळकृष्णाला घेऊन आले दक्षिणेश्वरला की बाळकृष्ण यांच्या हातातून निघायचं आणि सरळ ठाकूरांच्या हृदयात जाऊन
लुप्त व्हायचा. याच्यानंतर या बाईंच्या असं लक्षात आलं की बाळकृष्ण आणि ठाकूर याच्यामध्ये काही फरकच नाही आहे. त्यामुळे या बाईंनी सर्वस्व ठाकूरांना वाहून टाकलं. त्यामुळे ठाकूर म्हणाले, अगं किती तू जप करतेस, बंद कर ना तो. ती म्हणाली, ठाकूर बंद करू? बंद कर, तुझं सगळं झालेलं आहे. ती म्हणाली, ठाकूर माझं सगळं झालं आहे. अगं म्हणाले, काहीच गरज नाही तुला जपाची, तू आता जपाच्या पलीकडे गेलेली आहेस, तू जप बंद कर. त्या दिवशी त्या बाईंनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा जप बंद केला. आणि त्याच्यानंतर 2 महिने हा बाळकृष्ण राहिल्यानंतर पुष्कळ वेळेला या बाईंना त्यांच्या इच्छेनुसार बाळकृष्ण दर्शन देत असे. बाळकृष्णाबरोबर त्या बोलत असत, बाळकृष्णाला खाऊ घालत असत. घरामध्ये कोणतीही चांगली वस्तू जर त्यांनी बनवली तर ती 2च लोकांना देत असे, एकतर बाळकृष्णाला भरवत असे नाही तर ठाकूरांना भरवत असे ती बाई. आणि म्हणून त्यांचं नाव गोपाल म्हणजे ठाकूर आणि त्याची आई म्हणून गोपाल मा असं पडलं अघोरी मणिदेवींचं. गमतीचा भाग म्हणजे ठाकूरांना याचं कौतुक इतकं होतंच होतं, नरेंद्राला बोलवलं. नरेंद्र म्हणजे त्यावेळेला निर्गुणाचे उपासक, हे असलं काय आवडायचं नाही. नाव जरी काढलं कुणी काली मातेचं तिकडं बघायचे नाहीत ते, असं त्यांची अवस्था होती. ठाकूर म्हणाले, एकदा तिला भेटून बघ, काय आहे ते, काहीतरी जरा वेगळं प्रकरण दिसतंय बघ म्हणून. नरेंद्र भेटायला गेले. या बाईने सांगायला सुरुवात केली की कोण तुला? ठाकूर म्हणाले, म्हणजे गोपाळानेच सांगितलं ना. मग गोपाळाने सांगितलं म्हटल्यानंतर मला बोलायलाच पाहिजे ना बाबा, मी काय करणार, शेवटी करून करून यशोदेकडे काय आहे, जो काय काना म्हणेल ते करायचं, त्यामुळे मी तुला सांगते म्हणाले. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. सांगता सांगता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पहिल्यांदा नरेंद्रांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि मग त्यांनीच विचारलं, बाबा हे सगळं तुला खोटं वाटत असेल ना? पहिल्यांदा नरेंद्र म्हणाले, नाही आई, तुमचं जे आहे ना मला खोटं अजिबात वाटत नाही, मी कशासाठी खोटं म्हणू त्याला. इकडे ठाकूर हसत होते की नरेंद्र तसा काय ऐकत नाही वादामध्ये विवादामध्ये, पण समोर एका बाईचे जेव्हा बालकृष्णाचं सगळं उदाहरण आलं तेव्हा त्याला मान्य करावं लागलं. त्याच्यानंतर परत नरेंद्र बदलली ही गोष्ट वेगळी, पण अशा प्रकारच्या या गोपालमा त्यांच्याबरोबर राहिल्या. 60 वर्षाच्या बाई होत्या जेव्हा त्या भेटल्या. तेव्हा पहिल्या भेटीमध्येच ठाकूरांनी सांगितलं होते की अरे काय वैष्णवांचा मेळा आहे म्हणाले. ज्या 2 बायका जेव्हा त्या आल्या तेव्हा ठाकूर म्हणाले की यांच्यात तिलक जरी बघितला तरी इतका अभिमान वाटतो म्हणाले की या वृंदावनातल्याच आहेत, सगळ्या सखी आहेत कृष्णाच्या. आणि खरोखर गोपालमा अशाच प्रकारच्या होत्या. गमतीचा भाग असा होता की फार स्ट्रिक्ट होत्या, सोहळं खूप होतं त्यांचं. हे सगळं सोहळं नंतर गेलं. पहिलं सोहळं इतकं होतं की चुकून वाढताना चमच्याला ठाकूरांचा हात लागल्यानंतर त्या भात टाकून देत असत. शारदा मातेला स्ट्रिक्ट अशा त्यांच्या सूचना होत्या की जर माझं जेवण बनवायचं असेल तर ठाकूरांचं जेवण झालेली भांडी 3 वेळेला शेणाने सारवून धुवायची परत, मग मी जेवण करणार माझं. अशा प्रकारचं सोहळं असणारी ही बाई नंतर इतकी वेगळी होऊन गेली, कारण ती म्हणाली की मला आता कोणी लागत नाही, माझा गोपाळ इथं जिवंत आहे आणि मला यशोदेचं त्यांनी रूप दिलेलं आहे. अशा प्रकारचं आणि हे सगळं चालू असताना ठाकूरांच्या अनेक लीला प्रसंगामधले हे एक एक लीला प्रसंग आहेत. या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट सिद्ध होते की भक्ती मार्गामध्ये कृष्ण असो विष्णू असो, या भक्तीमध्ये जे काही टप्पे येतात, ज्या काही भाव अवस्था येतात, त्या अवस्था सत्य आहेत हे पटवण्यासारखी सगळी उदाहरणं इथं झालेली आपल्याला दिसतात. पुढे या गोपालमांचं काय झालं, आणि आता या गोपालमांच्या बरोबरच आता एक अशी आईकडून आज्ञा येत होती की मी तुझ्याकडे काही लोक पाठवणार आहे, ही लोक येत राहतील आणि एका विशिष्ट काळानंतर ती यायची बंद होतील. हे आईची आज्ञा ठाकूरांना झालेलीच होती, फक्त ते सारख्या आईला विचारायचे ते कुठं आहेत, ते येणार आहेत, ते कुठं म्हणते ते अजून का आले नाहीत. आई म्हणायची येत आहेत. पण त्यांना भेटण्याची ओढ इतकी लागलेली होती की रोज ठाकूरवर जाऊन रडायचे की आई कुठं आहेत ती मुलं. शारदा मातेला सांगून सुद्धा टाकलं होतं, तुला मूल हवं होतं ना, आई आता इतकी मुलं देणार आहे की तुझं मातृत्व पूर्ण भरून जाईल, इतकी मुलं येणार आहेत. त्याही गमतीचा भाग असा होता, शक्ती होत्या शारदा माता, प्रकृती होत्या, शक्ती होत्या. अख्ख्या रामकृष्णांच्या आयुष्यामध्ये शारदा मातेंनी कधीही काही बोलल्याचं कुठं दिसत नाही, कधीही काही केल्याचं कुठं दिसत नाही. या बाई नेहमीच घोषात होत्या. शारदा मातेंचं मुख फक्त गिरीशबाबू घोष आणि विवेकानंद हे सोडून कुणालाही दिसलेलं नाही आहे. त्या कधीही समोर येत नसत. त्या शेवटपर्यंत एका छोट्या खोलीमध्ये सगळं ठाकूरांचं करण्यामध्ये त्यांचं आयुष्य केलं. संपूर्ण जितकं काही त्रास सहन करण्याचं होतं ते सगळं काम त्यांच्याकडे होतं. आणि म्हणून ठाकूरांनी स्वतः सांगितलं होतं,
माझ्याशी जर तुम्ही काही वाद घातलात तर चालेल, परमेश्वर वाचवू शकेल. शारदेशी काही करू नका. ती जगत जननी आहे. तिच्याशी जर काय तुमचं झालं, तिला जर काय तुम्ही दुखावलं, मी काही करू शकणार नाही. इतकी पात्रता शारदा मातेची होती. पण शेवटपर्यंत शारदा माता या अत्यंत शांत आणि अशा बाजूला राहिल्यासारख्याच राहिल्या. लीला प्रसंगामध्ये ती त्यांची भूमिका होती. इतकी भूमिका होती की पुढे या शारदा माता, जसं विवेकानंदांचं होतं, रामकृष्णांना काळजी दोन लोकांची होती की यांना त्यांचं स्वरूप कळालं की ते निघून जाणार, आणि त्यांचं स्वरूप त्यांना कळू नये अशी कालीमातेने व्यवस्था केली होती, नाहीतर या जगाचं कल्याण होणार नाही. म्हणून विवेकानंदांना जमिनीवर ठेवण्यासाठी कालीमातेच्या मार्फत ठाकूरांनी प्रयत्न केले. तसाच प्रयत्न शारदा मातेंसाठी केलेला आहे. आणि त्याच्यासाठी एक वेगळं काम केलं. एक वेडी मुलगी त्यांना बांधून दिली होती. राधू नाव होतं त्याचं. त्या राधूचं सगळं संगोपन तुम्हाला करावं लागणार आहे. त्या राधू हा त्यातला एक दुवा होता की ज्याच्यामुळे शारदा माता जमिनीवर, पृथ्वी तलावर राहिल्या. इतकी त्यांची जीवनमुक्ततेची तयारी झाली होती. पुढे हे लोक कसे कसे आले, गोपालमानचं पुढं काय झालं, हे आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम. हरि ओम.